ये संविधान ना होता तो चाहे महिलाओं के अधिकार हों, चाहे ट्रांसजेंडर्स के अधिकार हों या लेस्बियन, गे, बाइसेक्सुअल, क्वेयर्स, इंटरसेक्स, एसेक्सुअल, पैनसेक्सुअल किसी के भी अधिकार नहीं रहते। और जो हमारी लड़ाई रही है सोसाइटी में, वो एक सेक्सुअलिटी और जेंडर आइडेंटिटी की पहचान की लड़ाई है और थी। तो ये जो शुरुआत हुई उस समय भी मैं समझ नहीं पा रही थी कि मैं इसे कहाँ तक लेकर के जा पाऊंगी और मैं यहाँ तक पहुंच करके आई। ये संघर्ष बहुत ही लंबा है क्योंकि सावित्रीबाई फुले ने 150 साल पहले महिलाओं के लिए संघर्ष स्थापित किया कि वो खुद एक अध्यापक होकर के, पहली अध्यापक होकर के आई। तो 150 साल लग गए कि अभी महिलाएं 67% टीचर हैं पूरे इंडिया में। तो आप समझ सकते हैं कि ये कितना लंबा समय रहा है। तो हमारी तो ये लड़ाई मुश्किल से 10 या 15 साल की ये संघर्ष है, ट्रांसजेंडर संघर्ष। नहीं तो उसके पहले भी जो पहचान थी, जो अभी भी समाज में मौजूद पहचान है, वो सिर्फ एक ब्राह्मणिकल आइडेंटिटी को ही ये करते हुए आगे लेकर के जाने वाला है। कोई भी सोसाइटी, कोई भी आइडेंटिटी, कोई भी मार्जिनलाइज्ड पीपल कभी भी मेन स्ट्रीमिंग से अगर बाहर रहते हैं तो ये बहुत दुख का समय है, बहुत ही मुश्किल का समय है कि वो मुख्य धारा में नहीं है। हम हमारी जो लड़ाई चल रही थी, तो हमें जैसा समझ में आया कि हम अपने लोगों के बीच में अपनी आवाज को मजबूत नहीं करेंगी तो हम मजबूत नहीं हो पाएंगी और हमारे मुद्दे भी मुख्य धारा की तरफ बढ़ नहीं पाएंगे। वर्ष 2018 में हमने दलित साहित्य यात्रा की शुरुआत की और ये जगजीवन राम जो थे, उन्होंने दलित साहित्य अकेडमी की शुरुआत की थी 50 साल पहले। तो इसी से समझा जा सकता है साहित्य और किताबों का लेखन कितना महत्वपूर्ण है कि बाबा साहब ने भी 50 से ज्यादा किताबें लिखी और उसका ही जो भी आप अगर कोई भी पढ़ता है तो बदलाव उसी से आता है। तो बाबा साहब का भी महत्वपूर्ण संदेश था, संगठित हो, शिक्षित हो, संघर्ष करो। तो शिक्षा किताबों से ही आएगी और किताबें हम कौन सी पढ़ रहे हैं, ये सबसे बड़ी सोचने की बात है। या हिस्ट्री क्या है उसको लेकर के भी सोचने की बात है। अपने लोगों के बारे में, अपनी हिस्ट्री के बारे में हम कितना समझ पा रही हैं। तो मैं जैसा देखती हूँ तो महाराष्ट्र में, राज्य में इस विषय पर बहुत काम हुआ है और राज्य स्तर पर। लेकिन नॉर्थ इंडिया के जो भी राज्य हैं वहां पे शिव चर्चा तो होती है लेकिन भीम चर्चा नहीं होती है। और बाबा साहब ने कहा था जाति तोड़ो, लेकिन यहाँ पे जातीय आधार पर दलितों के संगठन स्थापित हो गए कि हर एक व्यक्ति अपनी जाति का झंडा ले लिया, जबकि ये जाति जो पहचान है वो मनुवाद और ब्राह्मणवाद के द्वारा ही स्थापित है। अगर कोई भी अपनी जातीय पहचान को लेकर के आगे बढ़ता है तो मैं अक्सर कहती हूँ कि हमारे बिहार में मतलब माझी कम्युनिटी के लिए माझी लीडर है, पासवान कम्युनिटी के लिए पासवान लीडर है। मतलब हर एक राज्य स्तर पर इतनी सारी जातियों के आधार पर लीडर्स हैं, इसलिए हमारा लीडरशिप जो है वो सत्ता के निर्धारक के तौर पे नहीं आ पाता है। वो सिर्फ 70 सालों से अभी भी बिहार में भोला पासवान शास्त्री को छोड़ दिया जाए तो कहीं पे भी कोई जगह नहीं है। तो निश्चित तौर पे सबसे ज्यादा आवश्यक है कि लोग पढ़ें और समझें। तो हमारे बीच में, हम महिला साथियों के बीच में जाती हैं तो मैं बोलती हूँ आप शिव चर्चा नहीं करें, आप भीम चर्चा करें।
और ये आवश्यक है कि भीम चर्चा आप कैसे करें, इसका आपको स्वयं मतलब आपके जो लैंग्वेज है, लोकल लैंग्वेज है, उसमें आपको निकाल करके लेकर के आना पड़ेगा। हम किसी धर्म के खिलाफ कोई नहीं करेंगी, क्योंकि बहुत बार ऐसा होता है कि हम धर्म के खिलाफ बात करते करते हम एक बहुत बड़ा एनिमी सिस्टम तैयार कर लेती है, जबकि सबसे ज्यादा जरूरत है कि उन चीजों को समझना और लोगों के मन में मतलब परिवर्तन कैसे होगा उसको लेकर के। मैं अपने कम्युनिटी के बारे में बताती हूँ कि आप पूरे इंडिया में देख लीजिएगा, ट्रांसजेंडर दलित एक्टिविस्ट आपको मिल जाएंगे, लेकिन आपको ना तो लेस्बियन, ना ही तो गे, ना ही तो बाइसेक्सुअल, कोई भी दलित एक्टिविस्ट नहीं मिलेंगे। मतलब समलैंगिक जो पहचान के लोग हैं वो कोई भी दलित पहचान से कोई भी निकल करके नहीं आएंगे। ये सबसे बड़ी सोचने वाली बात है कि ट्रांसजेंडर आइडेंटिटी वंचितों में वंचित क्यों है। ये यही आइडेंटिटी का ही प्रेशर है कि कहा जाता है कि जो अपर कास्ट लोग हैं वो ट्रांसजेंडर नहीं हो सकते, मतलब किन्नर नहीं हो सकते, हिजड़ा नहीं हो सकते। तो या तो मुस्लिम पहचान के लोग ज्यादा की संख्या में ट्रांसजेंडर होकर के सामने आए, या मैं तो अपने बिहार में देखती हूँ कि 98% तो सिर्फ दलित आबादी ही ट्रांसजेंडर होकर के सामने आई। तो ये बहुत ही महत्वपूर्ण है कि इस भी स्थितियों से सोचने की जरूरत है कि कैसे कहाँ बदलाव हो रहा है, किधर लोग जा रहे हैं और वो अपनी मुख्य धारा के साथ में जुड़ रहे हैं, अपनी जिंदगी की पहचान को कैसे स्थापित कर रहे हैं। राजनीतिक रूप से आप देखेंगे तो पूरे इंडिया में एक ट्रांसजेंडर पॉलिटिकल रिप्रेजेंटेशन है। मधु नाम है, रायगढ़ में मेयर है, छत्तीसगढ़ के रायगढ़ में मेयर है। लेकिन वो दलित होते हुए भी उन्होंने कभी इस तरीके से कभी अपनी आवाज नहीं उठाई और उसको मजबूती से स्थापित नहीं किया। हमें अपनी आवाज को मजबूत करने में, मैं फेसबुक पर सरकार के खिलाफ और मुद्दों को लेकर के बहुत लिखती थी। हमें फेसबुक ने लिख दिया कि यू आर इनएलिजिबल टू यूज द फेसबुक एप्लीकेशन। तो आप समझ सकते हो कि कितनी कितनी अंदर से बजबजाता हुआ सिस्टम है कि एक एप्लीकेशन पे भी रहना हमारी आवाजों को मुश्किल होता है। तो हम तो लगातार संघर्ष कर रही है कि कैसे आवाजें मजबूत हो सकती हैं और कैसे अपने शिक्षा के रास्ते में ले आ सकते हैं। क्योंकि मैं जैसा देखी कि जो हम सस्ती किताबें लेकर के गई, गुलामगिरी हो या कोई भी इस तरीके की किताबें हैं, तो उसको 30-30 रुपए या 40-50 रुपए के अंतर में अगर लेकर के गई तो बहुत भारी संख्या में लोग खरीद रहे थे और पढ़ते थे। लोग वहां पे बात करना शुरू कर देते थे। छोटी छोटी गांवों में जब गई हम, तो हमारे पास संसाधन तो बहुत कम है, बहुत छोटे तरीके से भी, लेकिन हम लगभग 18 जिलों में 2018 से 2020 तक 18 जिलों में कम से कम 40 या 42 ब्लॉक्स में जाकर के लोगों के बीच में चली गई और 1 लाख की संख्या में किताबों का हमने ये कर लिया। तो आप समझ सकते हैं कि किताबें एक के हाथ में नहीं रहती है, एक के हाथ में जाती है तो कम से कम 5 से 10 के लोगों के बीच में जाती है। तो जैसे कहा जाता है शिक्षित हो और संगठित हो, तो संगठन के लेवल पर तो बहुत सारी संगठन निकल करके आए, लेकिन शिक्षा के स्तर पर किस तरीके का कम्युनिटी में बदलाव हुआ, वो क्या पढ़ रहे हैं, इन सब चीजों पे बहुत स्टडी करने की जरूरत है और इस पे मतलब टारगेट करने की जरूरत है कि हम क्या ले रही हैं और क्या लेकर के उसी हिसाब से हम आगे जाएंगे। नहीं तो हमारा लोगों का उद्देश्य दूसरे तरीके का बन जाता है, जो लोग थोड़ी भी स्टडी कम करते हैं। बहुत बहुत शुक्रिया। आगे बातचीत को बढ़ाएंगी। जय भीम। बहुत बहुत साधुवाद आपके कार्यक्रम को। और क्योंकि आपने हिंदी में बोला है तो मुझको अनुवाद करने की आवश्यकता नहीं, आपने मेरा वो थोड़ा सा जो है मेरी ट्रांसलेशन स्किल्स को आपने एक्सपोज होते हुए बचा दिया। पर आपने जो ब्रीफली जो मुद्दे रखे, मैं उसको ब्रीफली उसको समराइज करके लोगों को बताऊंगा जो लेट ज्वाइन हुए हैं। रेशमा प्रसाद ने जो अपना इतिहास है और खुद की जो स्टोरी से उन्होंने बताया कि जो लिटरेरी, जो साहित्य से जुड़ी हुई
जो उन्होंने एक एक्टिविज्म किया है, जो ट्रांसजेंडर प्लस लिटरेचर, द वेरी एजुकेटिव फॉर्म, मुझे लगता है कि ये बहुत ही मेरे कान को तो सुनने के लिए बड़ा अच्छा सा लगा, और मैं खुद भी काफी इंस्पायर हुआ रेशमा आपके इन 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 काम को लेकर। आपने जो भीम चर्चा की बात की, और जो धर्म के विरुद्ध नहीं है हम, भीम चर्चा ये कोई धर्म या पोड़ पंडितों के खिलाफ की ये नहीं है, ये अपना जो एक साइमल्टेनियस चर्चा है, आप उसके ऊपर भी काफी अच्छा काम कर रही है। और आपने एक क्रिटिसिज्म भी किया कि जो होमोसेक्सुअल है, जो समलैंगिक है, वो जितने ट्रांसजेंडर अपने दलित आइडेंटिटी को एम्ब्रेस करते हैं, उतनी तरीके से वो नहीं कर पाते हैं। आपने मधु जो मेयर रायपुर के, उनके हवाले से ये बात को आगे रखा। और जो अपर कास्ट की जो फ्रेजिलिटी है, वो कहती है कि अगर आप ट्रांसजेंडर हो तो या तो मुसलमान हो या दलित हो। इसके लिए नामों में भी हम देखते हैं कि काफी मुसलमान और दलित नामों का संस्करण किया जाता है, बट फिर लक्ष्मी त्रिपाठी जैसी जो ब्राह्मण जाति का नाम लेकर फिर भाजपा के इसमें जाते हैं, वो भी एक कंट्राडिक्शन हमारे सामने आता है। और मुझे लगता है इस चर्चा को हम आगे फिर बढ़ाएंगे, आप जुड़े रहें। अब मैं नाउ आई विल इनवाइट जॉलीन to please unmute yourself and speak. Thank you. Thank you. Jai Savitri, Jai Bhim. Can you hear me, Suraj? Can you hear me? Yes, we can hear you. Please go ahead. Yeah. First of all, I would like to thank you, Suraj, for organizing this meetup, centering the voices of such a diverse body of Dalit Bahujan minority women. It's not common. Thank you to Rahul Pradhanji of Yuva Panthers. He was the one who invited me to speak here. And it is an honor to be part of this panel with such amazing women. I would like to clarify that from now on, when I use the term women, I am using it to simplify, to denote anyone other than the cisgender heterosexual man. So the mere mention of patriarchy and feminism, we have seen, causes a lot of unease in the community, especially among men, when it really shouldn't. Women have been talking about patriarchy within our communities since forever, and our voices have been usually drowned out. And we are told feminism is a Brahminical concept. We are called university feminists. We are accused of being complicit with Savarna theorists in social sciences. But Bahujan women, Dalit women, similarly to Black women, have been calling out patriarchy and male hegemony in our societies, movements, politics since forever. And if you have not heard these voices, then maybe you've not been listening hard enough. Dalit Bahujan women have always had a very strong oral tradition, but it is very recent that we have had access to education, opportunity to write about ourselves. That's why autobiographies of Dalit Bahujan women are very recent. In them, women have spoken extensively about exploitation, subjugation, both in society at large and in our communities in particular. We've spoken about domestic violence, labor exploitation, emotional trauma. Examples would be Kaushalya Besantri's Dora Bishop, Baby Haldar's autobiography as well. Malika Amar Sheikh, who is the wife of Namdev Hassar of Dalit Panthers, she has said in her autobiography that 95% of women who say my married life is going well are lying. So from her and Baby Haldar, I have learned that we must have the courage to be disliked, and telling the truth to power is more important. And we must have the courage to refuse to be defined by our society and the men in our life. Baby Haldar point blank tells her doctor that she does not need her husband's permission for contraception. And despite her very precarious economic and social position, she stands up for herself again and again. She points out how it was education that helped her define herself and completely shed the need to be defined by others.
even in the present, like in January this year, there was a conference in Delhi, and Dalit feminist scholar Riya Singh, who runs this amazing organization called Dalit Women Fight, she told a room which was full of largely Savarna feminists that academia isolates Dalit women and muffles our voices. So there are a lot of examples of such courageous women in our community. I am 30 years old. I come from relative privilege. My ancestors were Shudra. They've adopted Christianity many generations ago to escape caste, primarily, as a lot of Christian and Muslim people in our community have. They've migrated from the villages of coastal Maharashtra into our cities, got increasingly more educated, and it is due to their efforts that I find myself in the position that I was born into. Still, it hasn't been easy in a patriarchal society. If a woman has to lead a life of our choosing, we must first attain material independence. And I spent most of my 20s saving up money, studying nutritional science so that I can have my own practice and go to university at the same time. While it is true that a lot of the theory we learn in college is from the Western feminists, a lot of Indian feminists themselves are Savarna. But we still find fellowship and understanding in each other, in our classmates, in reading Black and Bahujan women and their writings. And in it, we find reflected a lot of the truth of our own lives. My sister Bhagyashree spoke last week on the panel, and she has got a lot of backlash, both in the past and now. And that is no different from what a lot of feminists within the Dalit Bahujan community have experienced. One of the most important lessons we learn from our Bahujan and Black foremothers is that despite what we've been told since we are born, despite our experience as adults, is that our stories are important. And that is what I'm going to center today, my experiences and perspectives. Currently, as it has been for a while now, I see there are two distinct movements in the Dalit Bahujan minority arena. One is led by men, in which you see almost no women around, unfortunately. And the second is a movement which is born out of necessity. It's a consequence of being sidelined, women being sidelined in every sphere of the social and political by the men in our community. We have refused to accept the distortions and the way we are spoken about and portrayed and represented by men as only wives, mothers, sisters, and as helpless victims of physical and sexual violence. Of course, this has not been the case with every male leadership in the Bahujan movement. Leaders like Jyotiba Phule, Periyar, Kanshiram Sahib, Ambedkar, they have had the wisdom to not only pay lip service to women, but be actively involved in mobilizing women, amplifying our voices, and not occupying the leadership positions within the political and social movements, which are ours and always have been. Savitri Mai, undoubtedly a woman of her own merit, and as a Punekar, I'm a direct beneficiary of her efforts for female education. In fact, my university is called Savitribai Phule University. However, given the way society was structured in mid-19th century Peshwa Maharashtra, as it is today, it was men who had the first access to education. Jyotiba was one of the few male leaders who not only preached emancipation, but he lived it in his own life, as very, very few have. And he realized that change begins at home. He passed on the education he acquired to Savitri Bai, and he was asked to leave his home by his father, but he still persevered. Baba Saheb Ambedkar, of course, he had great regard for Jyotiba. He dedicated his work, Who Were the Shudras, to Jyotiba Phule. He was an eminent academician, and in fact, his work in academia greatly informed his politics. And he has said, I measure the progress of a community by the degree of progress that women have achieved. And he established the undeniable relationship between caste and gender. He said, unity is meaningless without the accompaniment of women. Education is fruitless
without educated women, and agitation is incomplete without the strength of women. In his life and work, Baba Saheb has centered the cause of women across caste and class, not just Dalit Bahujan women. And he has introduced the Maternity Act to benefit childbearing women, the Hindu Code Bill, which advocated equality, material inheritance, along with the recognition of intercaste marriage, which he said was crucial to dismantling the caste system. He was influential, instrumental to several grassroots mobilization of women. Urmila Pawar's book, Amhi Itihas Ghadvela, she has written a lot about Ambedkar's influence on the Dalit women's movement, and also discussed how women have contributed to the anti-caste movement. Due to his work with anti-caste, anti-patriarchy, anti-communal movements, Baba Saheb's posters were seen very prominently displayed in Shaheen Bagh, which was the anti-CA NRC movement led predominantly by Muslim women. In this time where Muslims find themselves facing the same ostracization and structural exclusion that Dalit Bahujan Adivasi, OBCs, women have been facing for hundreds of years. That bears testament to his contribution. Periyar also, he was another anti-caste activist from South India, advocated atheism, science, education, equality for women. Kanshi Ramji, most recently, he was a leader greatly influenced by Baba Saheb and his philosophy, instrumental in creating Behenji Mayawati's career. And it is little known that he supported women much beyond Behenji as well. He used to visit women's homes, encourage women to participate in political movements. Women occupied key positions in Kanshiram's party politics. Women like Sheila Rani, Harvinder Kaur, they were very prominent members of the Bahujan Samaj Party. In fact, Manevar Kanshiram would consult with Sheila Rani on many political matters. These women also played a crucial role in mobilizing other women to be part of the movement. And it was Kanshiram Saheb who greatly encouraged them in this matter. The women were given party tickets. They were state general secretaries in the Bahujan Samaj Party, very important members of the cadre. So women were instrumental in strengthening Kanshiramji's politics in northern India in general. I feel these are the leaders, male leaders, who should serve as the ideological forebearers of the current Dalit Bahujan movement, not only in name, not only in posters and interviews, but also in practice. Unfortunately, we don't see that a lot. We have seen accusations that if we raise the subject of women's emancipation, we are trying to derail the movement. We are told to wait for our turn, that the movement needs to be built first and then it can include us. And even silly accusations like we like leveraging our womanhood and playing the victim. This shouldn't be happening, and I really hope that this changes. Hyper-masculinity, dismissal of women, hero worship, attempting to be like the upper caste man will never get our movement anywhere, socially, culturally, or politically. And there's a strong sentiment of anger that we see in the voices of our male leaders against Brahmanical hegemony, against the complicit state, calling for assertion of the political self, which are all needed and all valid. But women, in our autobiographies, in our interactions with each other, we have spoken also about caste-based inequality, injustice, along with a unique anger that only women can know, being exploited and marginalized within our own homes, in our intimate relationships, and in the political spaces by the men of our community. Platforms such as this, which center women's voices, are great, but ultimately they are not enough. In political times such as these, where anti-caste, anti-communal, anti-capitalist forces need to come together, we must first resolve the gender question within our own movement. There are far too many harassers among movement and party ranks who get away with no consequence at all. Far too many male cadre who still indulge in hero worship. In fact, Baba Saheb himself said hero worship in politics is a path to degradation and eventual dictatorship, and he's absolutely right.
For centuries, our ancestors have been forced to make do with so little, with the result that we have been passed down the notion that there's only so little power, so little resources, and there's not enough to go around for all of us. And we must unlearn this notion if we are to make progress as a movement and as a community. I must also raise the issue that we women are often conduits of the patriarchy. In a Brahmanical, patriarchal society, none of us are immune. I've caught myself doing it. I've seen it among my women friends in the movement. Women like me who are educated, relatively privileged, we should be doing what we can to bring our sisters who are far less fortunate than us into the movement. We must unlearn the patriarchal conditioning of siding with men and sidelining other women, as it only seeks to divide us and keep us preoccupied with infighting. So what am I ultimately asking for? Since it's abundantly clear that women are taken seriously, I call upon men, including each one of you sitting here, to hold leadership accountable in movements and parties. Ask why women are so rarely seen. Ask why women are not prominent leaders. And if our leaders can ask for representation in public avenues for the community, ask them why, despite being half the community, 50% of leadership, membership, and cadre are not women. I've heard many invalid excuses when I myself have raised this subject that women are not able to participate, women are not political, to which I say leaders should start with the women in their own families, make place for their mothers, sisters, wives in the movement, set up women's wings as a stepping stone for women to enter politics, and women's wings should be limited to being an introductory step for women. Otherwise, it becomes another excuse to sideline women and keep us from decision making and leadership. It's a matter of great shame, I think, that parties and movements which claim to fight for the oppressed fail the most oppressed and marginalized from among themselves, which are women. Women bring unique skills and perspectives to an organization, and inclusive movements are beneficial to all, not just women. Unless our movements and political parties do not give a seat at the table to the most oppressed of all of us, until there are women who are forced to earn a living by gathering human waste, unless there are trans women, lesbian women, other sexual minorities, single mothers, trauma survivors, sex workers, tribal women, women on the margins of society who can see society from the outside in. And unless and until these women find a seat at the table as leaders, we are doomed to an incomplete revolution. In US Parliament, there are women of color like AOC Ilhan Omar. They are holding fort, standing up to people within their party and the opposition. They are representing the interest of oppressed sections of community amazingly. There are and always have been women like these in our communities, women who are powerful and who absolutely should aspire to places of power. And I hope that we find our rightful place soon. Thank you. बहुत बहुत शुक्रिया जोलिन आपका। आपने काफी शानदार और जोरदार विषय रखे हैं। मैं उसको हिंदी में संक्षिप्त रूप से बताने की कोशिश करता हूं। आपने इस बात से शुरुआत की कि पैट्रियार्की, पुरुष सत्ता और फेमिनिज्म, स्त्रीवाद, इस विषय को अगर समाज में लाते हैं तो एक ऑलरेडी एक डिस्कम्फर्ट तैयार हो जाता है और उसको हमको दूर करने की शायद आवश्यकता है। आपने कुछ एक्यूजेशंस हुए थे, उसको भी आपने कहा कि वो यूनिवर्सिटी फेमिनिस्ट और शायद ब्राह्मणिस्ट आपने शब्द किया, कहा जाता है, जो दलित औरतें अपना विषय सामने लाने की कोशिश करती है। आपने जो आत्मकथा है वहां से आपने इंस्पिरेशन ली। इन पर्टिकुलर दो है, जो बेबी हल्दर की है और मल्लिका अमर शेख से आपको एक कॉन्फिडेंस मिला और आपको एक उसका नतीजा मिला कि किसी के ऊपर या पति के ऊपर आपको अवलंबन रहने की जरूरत नहीं है आपका काम करने के लिए। और मल्लिका ने कहा था कि अगर 95 अगर कह रहे हैं कि मैरिज है तो 95% औरतें झूठ बोल रही हैं अगर उनका मैरिज वो कह रही हैं ठीक है। और इसी विषय के ऊपर जो हस्बैंड इज्म का जो प्रकार है समाज में, यानी शादी का, वो कितना इसके अंदर जरूरी है या जरूरी नहीं है, इसके ऊपर भी शायद आपका इशारा हो।
फिर आपने दो मूवमेंट के जो जरिए बात की, आपने कहा कि एक तो है जो मेन लेड है और मोस्टली पुरुष की लीडरशिप के अंदर ज्यादा वुमेन नहीं है, अगर होती भी है तो मार्जिनल होती है, और दूसरी है वो जरूरत के को लेकर वो बाहर आई है और वो खुद को स्त्रीवादी भूमिका से आपको खुद को अलाइन करती है। आपने स्त्री की भी परिभाषा इस तरह से की कि जो नॉन सिस जेंडर या सिस जेंडर, यानी वो जो जेंडर से जो पैदा होते हैं उस जेंडर से वो आइडेंटिफाई करते हैं। तो कोई जो हिंदी के हमारे या जिनको पता नहीं एटिमोलॉजी, उसको मैं थोड़ा सा बताएं। और आपने ये भी कहा कि लिप सर्विस के बियॉन्ड जाना चाहिए, और जो पुरुष लोग हैं जो ये सुन रहे हैं, उनकी भी जिम्मेवारी बनती है कि वो मेल लीडरशिप को अकाउंटेबल करें, क्योंकि वो उनके साथ उस तरह से बात कर सकते हैं। आपने बाबा साहब फूले और कांशीराम का हवाला देते हुए कहा कि उन्होंने किस तरह से इस मूवमेंट को एक अंजाम दिया है। कांशीराम साहब ने तो इसके ऊपर आपने कहा कि अब औरतों को काडर में भी तैयार किया और महत्वपूर्ण पार्टी में पोजीशंस भी दी। आपने हीरू वर्शिप के खिलाफ भी एक क्रिटिसिज्म किया, और हाइपर मैस्कुलिनिटी जो होती है, जो अपर कास्ट, मैं अपर की जगह मैं बोलूंगा अप्रेसर कास्ट, पुरुषों की तरह जो इमिटेट करना चाहते हैं, वो आप कह रही हैं कि उसको ये जरूरत हमको कहीं ले जा नहीं सकती है। और फिर आपने जो इंटरनल जेंडर कॉन्ट्राडिक्शन है, फिर उसके ऊपर जो पुरुषों के साथ साथ जो महिलाएं भी हैं जो पैट्रियार्की को एम्ब्रेस करती हैं, जो स्वीकार के फिर एक डिवाइड हो जाता है स्त्रीवाद आंदोलन में, उसके ऊपर आपने कहा कि एजुकेशन इसके ऊपर होना चाहिए। और आपने ये कहा कि जो पुरुष जो लीडरशिप में, उन्होंने अपने घर के जो औरतें हैं उनको भी मूवमेंट में लाने के लिए एनकरेज करना चाहिए, उनके लिए स्पेस उन्होंने बनानी चाहिए। ये तो नॉर्मल हर इसमें है। वो अपने बहुत से जो मिडिल क्लास जो लीडरशिप है वो अपने बच्चों को फॉरेन कंट्री में भेजती है पढ़ने के लिए, और बाकी के बच्चों को उधर ही जो हम कहते हैं कि फूड सोल्जर्स के तौर से यूज करती है। उनके बच्चे मैं देखता हूँ अभी जो लीडर से यहाँ पर है, तो वो एक पॉइंट है। और फाइनली आपने कहा कि अगर ये तो बहुत ही शर्मनाक बात है कि जो समाज जो आंदोलन रिप्रेजेंटेशन प्रतिनिधित्व की बात करता है, वो महिलाओं के प्रतिनिधित्व को लेकर चुप्पी साध देता है। बहुत धन्यवाद। हम Q&A में फिर आएंगे। अभी मैं आपका स्वागत करता हूं दीपाली तेंदुलकर का। दीपाली जी, आप अनम्यूट करके बात कर सकते हैं। हॅलो, सर्व माझ्या लढ्यातील साथींचा आवाज येतोय? लढ्यातील साथींना सर्वप्रथम जय भीम. थँक्यू सूरज जेंगडे, थँक्यू पॅन्थर राहुल प्रधान आणि धम्मस संगिनी. अशा प्रकारच्या चर्चा यापूर्वी कधी झाल्या नव्हत्या. म्हणजे वेगवेगळ्या स्तरातील वेगवेगळ्या पातळ्यांवर लढणाऱ्या नेतृत्व करणाऱ्या ज्या काही स्त्रिया आहेत, तर या नेतृत्व करणाऱ्या स्त्रियांना बोलतं करणं, त्यांच्या अनुभवांसोबतच जे काही बाकीच्या म्हणजे घटना घडलेल्या असतात किंवा जे काही त्यांचे अनुभव असतात ते शेअरिंग करणं, तर अशा प्रकारचा अनुभव किंवा अशा प्रकारचे ही पहिलीच बाब असेल आणि हे चर्चासत्र हे पहिलंच असेल. थँक्स सर्वांना त्या बाबतीत. मी डायरेक्ट मुद्द्यावरच आता येते. 1942 मध्ये दलित फेडरेशनच्या एका अधिवेशनामध्ये बाबासाहेबांनी काही मुद्दे अधोरेखित केले होते. या ठिकाणी महत्वाचे वाटतात. त्याच्यामध्ये की बाबासाहेब म्हटले होते की एखाद्या चळवळीचे यशापयश हे त्या चळवळीमध्ये किती स्त्रिया सहभागी आहेत यावरून ठरत असते. आणि त्यामुळे आजच्या विषयाच्या अनुषंगाने आणि काळाच्याही अनुषंगाने मला या ठिकाणी काही मुद्दे मांडावेसे वाटतात. एक म्हणजे आंबेडकरी चळवळीतील जे काही स्त्रियांचं नेतृत्व आहे, त्यानंतर स्त्रियांचा सहभाग आणि चळवळीमधील स्त्रियांचे निर्णय घेण्याची जी की क्षमता आहे, हे सर्व मुद्दे मला या ठिकाणी जिकरीचे वाटतात किंवा महत्वाचे वाटतात. एकूणच आपण सर्व चळवळीचे साथी असल्यामुळे आणि अभ्यासाचा भाग असल्यामुळे आपण मानतो की स्त्रियांच्या मुक्तीचा मार्ग हा जाती अंतामधून जात असतो. म्हणजे पितृसत्ता, जाती व्यवस्था आणि वर्ग व्यवस्थेचा अंत केल्याशिवाय आपल्याला
स्त्री मुक्तीचा मार्ग मोकळा करता येत नाही. आणि त्याच्यामुळे ह्या तिन्ही ज्या काही शोषणाच्या व्यवस्था आहेत त्या तिन्ही शोषणाच्या व्यवस्थांचं योग्य आकलन होणं गरजेचं आहे. आणि ते आकलन झाल्याशिवाय आपण स्त्रीमुक्तीच्या मार्गाने जाऊ शकत नाही. त्याचबरोबर आपल्याला नव्याने आलेले जे काही भांडवलशाही आहे, आपण वर्ग व्यवस्था म्हणतो, तर त्या आलेल्या नव्या भांडवलशाहीकडे, वर्ग व्यवस्थेकडे एक स्त्रियांनी ह्या भांडवलशाहीने स्त्रियांसाठी एक मुक्ततेचा अवकाश प्राप्त करून दिलेला आहे. काही अंशी प्रमाणात तो प्राप्त झालेला आहे. म्हणजे स्त्रिया शिक्षणामध्ये काही प्रमाणात आहेत, उच्च पदस्थ नोकऱ्यांमध्ये आहेत, उद्योगांमध्ये आहेत. त्याचबरोबर वेगवेगळ्या म्हणजे ट्रक ड्रायव्हर पासून ते विमानाच्या ड्रायव्हर पर्यंत सर्व ठिकाणी स्त्रिया दिसतात. तर हे सगळे जे आहे तर ते काही अंशी प्रमाणात भांडवलशाहीने दिलेला अवकाश म्हणावा लागेल. पण त्याचबरोबर भांडवलशाही दुसऱ्या बाजूने एक शोषण संस्था म्हणून विविध स्तरावर स्त्रियांचं शोषण करताना दिसतं. आणि म्हणूनच जाती व्यवस्था, पितृसत्ता आणि जी काही भांडवलशाही आहे त्या तिन्ही व्यवस्थांचं योग्य आकलन आपल्याला करावं लागेल. लॉकडाऊनच्या अगोदरच काही म्हणजे पडण्या अगोदर CCA आणि NRC बाबत आंदोलन चालू होते, देशभरात आंदोलन चालू होती. देशभरातून मोठा समूह ह्या बाबतीत ह्या विरोधामध्ये, ह्या दोन्हींच्या विरोधामध्ये रस्त्यावर आला होता. त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर स्त्रिया होत्या, यामध्ये दलित स्त्रिया होत्या, मुस्लिम स्त्रिया होत्या आणि विविध जातगटातील स्त्रिया देखील या निमित्ताने बाहेर पडलेल्या होत्या. मला या ठिकाणी एक मुद्दा नमूद करायचा आहे की जेव्हा एखादं आंदोलन किंवा एखादा मोर्चा संपल्यावर ह्या स्त्रिया जातात कुठे, त्या पुन्हा त्यांच्या कौटुंबिक रचनेमध्ये निघून जातात. म्हणजे जर आपण गांधींची चळवळ या ठिकाणी स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये पाहिलं तर गांधींच्या चळवळीमध्ये मोठ्या प्रमाणावर महिला सत्याग्रहांमध्ये, धरण्यांमध्ये, मोर्चांमध्ये सहभागी होत्या. पण जेव्हा ब्रिटिशांच्या हातून स्वातंत्र्य प्राप्त झालं, म्हणजे ब्रिटिशांनी देश दिला हातामध्ये, तर त्यानंतर ह्या स्त्रिया पुन्हा आपल्या कौटुंबिक रचनेमध्ये गेला. त्याच प्रकारे तिसरा मुद्दा असा की ही सेम घटना ही दलित किंवा आंबेडकरी जे पक्ष आहेत, संघटना आहेत, त्यांच्या बाबतीत देखील घडताना दिसते. ते असं की नामांतराचा लढा असेल, त्याच्यानंतर खैरलांजी असेल किंवा सामूहिक अत्याचाराच्या घटना असतील, दलित अत्याचाराच्या घटना असतील, तर या घटनांमध्ये ज्या काही स्त्रिया रस्त्यावर आल्या होत्या, मोर्चांमध्ये होत्या, आंदोलनांमध्ये होत्या, त्या स्त्रिया ह्या त्या घटना आंदोलन संपल्यावर, मोर्चे संपल्यावर त्या पुन्हा कौटुंबिक व्यवस्थेत गेल्या. या तिन्ही घटना मला यासाठी या ठिकाणी नमूद करायच्या वाटतात की आंदोलनांमध्ये, मोर्चांमध्ये, सत्याग्रहांमध्ये येणाऱ्या स्त्रिया ह्या एका कालावधीनंतर तो मोर्चा, आंदोलन किंवा सत्याग्रह संपल्यावर पुन्हा कौटुंबिक रचनेमध्ये जातात. तर त्यांना कौटुंबिक रचनेत सामील करण्याअगोदर एक वेगळ्या प्रकारचं एक दीर्घकालीन प्रबोधनात्मक कार्यक्रमाची गरज असते. तर त्या चळवळीत दीर्घकालीन पर्यंत राहू शकतात. तर ते कृती कार्यक्रम हे तिन्ही टप्प्यामध्ये घेतलेले मला वाटत नाहीत. त्याच्यानंतर मुद्दा या ठिकाणी मला नमूद करावासा वाटतो तो म्हणजे दलित पॅन्थरच्या फुटीनंतर वेगवेगळे पक्षीय गट निर्माण झाले. काही पक्ष हे भांडवली पक्षाशी जाऊन मिळाले, काही स्वतंत्र उभे राहिले. पण या पक्षांच्या अजेंड्यावर कुठेही स्त्री प्रश्न किंवा स्त्री मुक्तीचा अजेंडा दिसत नाही. तर जातीयांताचा मुद्दा मांडताना स्त्री प्रश्नाकडे दुर्लक्ष करणं, स्त्री पुरुष विषमतेबद्दल ब्रोही न काढणं, तर हे जी आकलन आहे तर ते ह्या पक्ष संघटनांकडे न झाल्यामुळे स्त्रिया ह्या पक्ष गटांमध्ये मोठ्या प्रमाणावर दिसत नाहीत आणि नेतृत्वामध्येही दिसत नाही. म्हणजे काही पक्षांमध्ये स्त्रिया प्रमुख आघाडीवर आहेत, मोठमोठ्या पदांवर आहेत त्या पक्षांच्या, पण कोणत्याही प्रकारची निर्णय क्षमता ह्या पक्षातील ज्या काही स्त्री आहेत, नेतृत्व करणाऱ्या स्त्री आहेत, त्यांच्याकडे नाहीये. आणि त्याच्यामुळे
डिसिजन मेकर नाही, नेतृत्व असलं तरी तुम्ही ठोस निर्णय घेऊ शकत नाही. त्याच्यामुळे स्त्रियांचं प्रमाण म्हणावं तितकंसं पक्षामध्ये दिसत नाही. त्याच्यानंतरचा दुसरा मुद्दा मला या ठिकाणी मांडावा असं वाटतोय, तो म्हणजे ज्या काही आंबेडकरी संघटना आहेत, तर आंबेडकरी संघटना आणि पक्ष, तर त्याच्यामध्ये जाती अंताचा मुद्दा अधोरेखित आणि अजेंड्यावर असताना स्त्रीमुक्तीचा प्रश्न आणि अजेंडा, स्त्रीमुक्तीचा प्रश्न हा या अजेंड्यावर नसतो. म्हणजे एकीकडे एका शोषणाच्या व्यवस्थेविरोधात लढायचं आणि दुसऱ्या शोषण व्यवस्थेचे फायदे घ्यायचे. एकीकडे जाती व्यवस्थेच्या संदर्भात लढायचं आणि दुसरीकडे पितृसत्तेचे सगळे फायदे मिळवायचे. ही जी काही दुटप्पी भावना आहे, तर ती चळवळीमध्ये आणि पक्षांमध्ये, दलित पक्षांमध्ये, आंबेडकरी पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढलेली दिसते. आणि त्याच्यामुळे नेतृत्व आणि स्त्रियांचं सहभागाचं प्रमाण देखील कमी झालेलं आहे. तिसरा मुद्दा या ठिकाणी मला नमूद करावा असा वाटतो की याचा अर्थ असा आहे का की स्त्रियांकडे नेतृत्व गुण नाही, की चळवळी समज स्त्रियांकडे नाही, की स्त्रिया चळवळीचं चांगल्या प्रकारे नेतृत्व करू शकत नाही का? तर नाही, स्त्रिया चांगल्या प्रकारे नेतृत्व करू शकतात. पुरुषांच्या बरोबरीनं स्त्री पुरुष समतेचे आकलन, त्याचबरोबर जाती व्यवस्था, पितृसत्ता आणि वर्गव्यवस्थेचे आकलन देखील स्त्रियांकडे आहे. मग हे सगळं असताना देखील ज्या लढ्यांमध्ये किंवा ज्या लढ्यांमध्ये, सभा संमेलनांमध्ये, मोर्चांमध्ये येणाऱ्या स्त्रिया हे नेतृत्व का नसतात, तसेच त्या मेन जिथे डिसिजन मेकिंग असतो त्या ठिकाणी का नसतात, तर ह्याचं कुठेतरी चर्चा होणं गरजेचे आहे. ह्याच्यावर कुठेतरी आकलन होणं मला गरजेचं वाटतं. कारण स्त्रियांचा उपयोग किंवा वापर हा चळवळीमध्ये आणि पक्षांमध्ये, ज्या काही आंबेडकरी पक्ष आणि चळवळी आहेत त्याच्यामध्ये नेहमीच झुंड म्हणून वापरला जातो. स्त्रिया ह्या तिथे सभा संमेलने ऐकायला, मोर्चांमध्ये सहभागी व्हायला की अशा प्रकारे येतात. त्याच्यामुळे हे संपल्यावर पुन्हा त्या स्त्रिया बॅकफुटवर जातात. तर यांना जर दीर्घकालीन चळवळीमध्ये राहायचं असेल किंवा सहभागी करायचं असेल तर आपल्या दीर्घकालीन प्रबोधनाचा कार्यक्रम राबवला पाहिजे. या तिन्ही व्यवस्था जेव्हा आपण ठामपणे समजू तेव्हाच आपल्याला हे आकलन होऊ शकतं असं मला वाटतंय. थँक्स. बहुत बहुत शुक्रिया दीपाली जी, आपने जो महत्वपूर्ण मुद्दे रखे, मैं भी कोशिश करता हूं कि उसको हिंदी में संस्करण करके लोगों तक पहुंचाऊं. I really will also try to indulge in little bit English that I can afford, but pardon me for slightly ignoring English at this moment. दीपाली ने जब शुरुआत की, उन्होंने ये कहा कि जो बाबा साहब की जो दलित फेडरेशन की जो 1942 की जो कॉन्फ्रेंस थी, जो महिला दलित फेडरेशन, जो शकुंतला बाई का रिप्रेजेंटेशन लीडरशिप में था, उसके अंदर 3 महत्वपूर्ण मुद्दों को हम देख सकते हैं. एक तो जात है, एक वर्ग है और एक लिंग है. उन्होंने बताया है कि अगर आपको लड़ना है स्त्री के विरुद्ध होने वाली शोषण या जात के होने वाली शोषण, तो आपको जो पूंजीवाद है उसके खिलाफ भी लड़ना होगा, क्योंकि पूंजीवाद जो है इन शोषणों को अंजाम देता है. फिर आपने कहा कि जो पूंजीवाद है वो स्त्रियों के शोषण के ऊपर आधारित एक व्यवस्था है, और इसके लिए हमको एक जो पूंजीवाद का सेंट्रिक डिस्कोर्स है उसको सामने रखते हुए आपने ये भी सोचना चाहिए कि आंदोलन में जब महिलाएं सहभागी होती हैं, आंदोलन जब खत्म हो जाता है या प्रोटेस्ट खत्म हो जाता है, तो वो बेचारी अपने कौटुंबिक सिस्टम में चले जाती हैं और वो जो पारंपरिक व्यवस्था है उसमें फिर वो फंस जाती है. तो आपने कहा है कि उसके ऊपर एक दीर्घ लंबा या सीरियस एक मेडिटेशन होना चाहिए और प्रबोधन की आवश्यकता है, जो महिलाओं की रिप्रेजेंटेशन, जहां तक एक तो सहभाग और उसके साथ उनकी लीडरशिप, इन दोनों को हमको सेंटर करके आंदोलन को सोचना होगा. आपने यह भी क्रिटिसिज्म किया कि आंदोलन जो जाति का आंदोलन है, जाति एनालिट करने का आंदोलन है, उसने स्त्री प्रश्न को लेकर ज्यादा काम नहीं किया है. तब उनका ये हो जाता है कि एक तरह से वो एम्ब्रेस करते हैं, फायदा लेते हैं एंटी कास्ट मूवमेंट का, पर स्त्रीवादी भूमिका को लेकर
फिर वो चुप्पी साधे रहते हैं। दलित पैंथर के भी जो अनेक अनेक गठ हुए, आपने यह बताया कि उनके ऊपर स्त्री के प्रश्नों को लेकर ज्यादा उनमें चिंतन नहीं था। और जो आपने यह भी बताया है कि जो स्त्री यह विषय है, ये जात के साथ हमको देखना चाहिए। और मैं भी इस बात को मानता हूँ कि अम्बेडकरी आंदोलन अगर जात के खिलाफ लड़ रहा है तो वो बेसिकली स्त्री मुक्ति के आंदोलन को लड़ रहा है। अगर वो स्त्री मुक्ति के आंदोलन को लड़ रहा है तो क्यों ना स्त्रियों को ही उनकी वो जिम्मेवारी दी जाए कि वो आंदोलन की लीड करे और उसको खत्म करने में करे, क्योंकि पुरुष क्या जाने स्त्री का अनुभव। इसके बाद हम लेते चलते हैं स्वाति अडोडे को। स्वाति, अगर आप हैं तो आप प्लीज म्यूट करें। अगर आपकी वीडियो नहीं चलती है तो कोई बात नहीं, आपकी ऑडियो भी सुन के हम खुश हो जाएंगे। माझा आवाज येतोय? अगदी अगदी। मला एक फोटो शेअर करावा लागणार आहे, तर मग त्यावेळेस मी शेअर करू शकेल का? माझ्या बोलण्याच्या अनुषंगाने आहे तो फोटो. एक मिनिट, मग मी पाहतो, कारण मी ती सेटिंग काय केली होती. लेट मी जस्ट सी वन पार्टिसिपेंट. ओके, यू कॅन शेअर नाव. मला जेव्हा करायचंय तेव्हा लागेल, आता सध्या नाही. हो, शेअर बटन आहे खाली, ते दाबून करायचं. हो हो, ठीक आहे, थँक्यू. सगळ्यांना जय भीम. जय भीम. सूरज एंगडे आणि राहुल प्रधान, धम्मसिंग ताई यांनी जी काही आज अशा पद्धतीने चर्चा घडून आणण्याचा प्रयत्न केलेला आहे ती खरंच अभिनंदन करण्यासारखी आहे. आज कोरोनाची महामारी पूर्ण जगभर पसरलेली आहे आणि या जगभर ही जी काही महामारी आहे यामध्ये मंदिर असेल, मस्जिद असेल, चर्च असेल, सर्व काही बंद आहे आणि लोक विश्वास ठेवत आहेत ते फक्त विज्ञानाकडे. आणि वेळोवेळी हे असंच झालेलं आहे. ज्यावेळेस आपण बघतो की ब्लॅक डेथ सारखा प्रश्न आपण सर्वांना भेडसावत होता, प्लेगची साथ आली होती, त्यावेळेस वेस्टर्न डिस्कोर्स मध्ये आपण बघतो की चर्च हे बंद पडले होते आणि लोकांनी सायन्सकडे स्वतःचा कल घेतला होता. तर मग मला आता एक अतिशय महत्वपूर्ण एका पुस्तकावर तुमचं कॉन्सन्ट्रेशन करायचं आहे की अंजना सायनी या ज्या अभ्यासिका आहेत त्यांनी एक खूप महत्वाचे पुस्तक लिहिले आणि त्या पुस्तकाचं नाव असं आहे इन्फेरियर, हाऊ सायन्स गॉट वुमन रॉंग. हे जे पुस्तक आहे हाऊ सायन्स गॉट वुमन रॉंग. तर ह्या पुस्तकामध्ये ह्या लेखिका चार्ल्स डार्विनच्या ओरिजिन ऑफ स्पेसीज या पुस्तकावर अटॅक करतात. आपण बघतो की चार्ल्स डार्विन हा मानवी उत्क्रांतीचा सिद्धांत मांडणारा एक अभ्यासक आहे, एक वैज्ञानिक आहे. अगदी 3ऱ्या वर्गात असताना आपल्याला आपण बघतो की मानवी उत्क्रांतीचा सिद्धांत शिकवला. छान पैकी एक फोटो आहे, त्यामध्ये फक्त पुरुषाचाच उत्क्रांत दिसतो, स्त्रीचा उत्क्रांताचा इमेज मध्ये कुठेही समावेश दिसत नाही. हालाकी ज्यावेळेस डार्विनच्या काळात सुद्धा, कारण वेळोवेळी जेव्हा काही अशा गोष्टी होतात तेव्हा तिथे त्या समजून घेणारी लोक असतात. तेव्हा एक स्त्री होती, तिचं नाव मला आता आठवत नाही, तिने डार्विनला त्या काळात पत्र लिहिलं होतं आणि ही जी काही इमेज तुम्ही ठेवलेली आहे त्यात सुधारणा करा असंही म्हटलं होतं. ती जी गोष्ट आहे त्याला येल्लो लेटर या नावाने ती प्रसिद्ध आहे, फेमस आहे, आपण बघू शकतो. तर अंजना सायनी डार्विनच्या या ओरिजिन ऑफ स्पेसीज वर अटॅक करतात आणि म्हणतात की डार्विन हा स्वतःच्या ओरिजिन ऑफ स्पेसीसच्या माध्यमातून स्त्रीला श्रेष्ठत्व न समजता स्त्रीपेक्षा पुरुष हा श्रेष्ठ आहे असे मान्य करतो, असं तो लिहितो. आणि तो त्याचा जो डार्विनचा जो सिद्धांत आहे तो जगमान्य आहे आणि आपणही मान्य करतो. तर तो किती जास्त पॅट्रिआर्कल आहे हे आपल्याला लक्षात येतं. म्हणजे पॅट्रिआर्कीचा खूप जास्त स्ट्रॉंग सपोर्टर आहे. कारण जर त्याला तो जर सपोर्टर नसता तर जे काही येल्लो लेटर म्हणून फेमस प्रसिद्ध झालेला आहे त्यावेळेस त्यांनी सुधारणा घडून आणली असती, त्याच्यात करेक्शन केलं असतं, पण त्यांनी ते केलेलं नाहीये. तर तो फक्त मानव जातीमध्येच स्त्री ही दुय्यम आहे, पुरुष हा श्रेष्ठ आहे एवढं सांगून थांबत नाही, तर तो प्राण्यामध्ये सुद्धा बघतो की त्यासाठी त्यांनी पिकॉक आणि पीहेनचं उदाहरण दिलेलं आहे की पिकॉकला प्ल्युमेज असतात आणि पीहेनला मात्र ते नसतात. आणि ते त्याला तो म्हणतो की तो फार हार्डवर्क करून ते निर्माण करतो, कारण पिकॉकच्या प्ल्युमेजच्या माध्यमातून तो पीहेनला अट्रॅक्ट करण्यासाठी तो त्यासाठी खूप हार्डवर्क घेतो आणि पीहेन कुठेही असे एफर्ट घेताना दिसत नाही असंही तो म्हणतो. म्हणजे याच्यावर आणि हेच उदाहरण परत तो लायनच्या संदर्भात पण घेतो
आणि याच्यावरून आपल्याला असं लक्षात येतं की पुढे तो म्हणतो की स्त्रिया ह्या, मग ते प्राण्यांमधली मादी असेल, मानव जातीमधली स्त्री असेल, तर त्या तयारीत नाहीत, त्या लेझी आहेत आणि त्यांच्यामध्ये हार्ड वर्क करण्याची कपॅसिटीच नाही असंही तो म्हणतो. तर मग जेव्हा आपण सगळं काही थांबतं, धर्म, आस्था सगळ्या थांबतात, तेव्हा आपण सायन्सकडे विश्वास ठेवतो आणि सायन्सच कसं पॅट्रियार्कल आहे, जो आपला आपल्या कॉन्शियस घडवण्याचा प्रयत्न करतो. तर त्या कॉन्शियस मध्ये ज्या गोष्टींच्या माध्यमातून आपली घडवणूक होत असते, जसं की मांडुबोर म्हणतात की स्त्री ही जन्मत नाही तर ती घडविल्या जाते. मग ती कशी घडवल्या जाते, तर ती आईच्या पोटात जेव्हा आपण अभ्रक म्हणून असतो, जन्माला येण्या आधीपासूनच ही घडवण्याची प्रोसेस सुरू होते. जन्म झाल्यानंतर तर नाही, पण आधीपासूनच. आणि त्यासाठी एक कल्चरल ट्रेनिंगच्या स्वरूपात काम केलं जातं. तर मग ही जी घडवण्याची प्रोसेस आहे ती भाषा, साहित्य, लिटरेचर, जसं आता रेश्माताईंनी उल्लेख केला, लिटरेचर, या सगळ्या वेगवेगळ्या माध्यमातून ही घडवण्याची प्रोसेस होत असते. आपण बघतो की जेव्हा ज्युलियट मिशेल नावाच्या एक सायको अनालिसिस्ट आहेत आणि त्या एकमेव अशा सायको अनालिस्ट आहेत की त्या फ्रॉइड सोबत घेऊन स्त्रीवादी थेरी मांडण्याचा प्रयत्न करतात. कारण सिमोन दे बोव्हिएर सारख्या अभ्यासिका सुद्धा फ्रॉइडला अमान्य करतात आणि त्यांचा जो काही फेमिनिझमचा दृष्टिकोन आहे तो आपल्यासमोर ठेवतात. पण ज्युलियट मिशेल ह्या अशा अभ्यासिका आहेत की त्या लकानियन लाईटमध्ये फ्रॉइडला बघतात आणि त्या म्हणतात की आपण फ्रॉइड हा रिजेक्ट करून चालणार नाही, तर फ्रॉइडचं रिरीडिंग अपेक्षित आहे, रिरीडिंग हे झालं पाहिजे. जसं की बाकीच्या सगळ्या स्त्रीवाद्यांनी फ्रॉइडवर टीका केली की फ्रॉइड हा फक्त पुरुषांच्या लिबिडनल फोर्स बद्दल बोलतो, तो स्त्रियांच्या लिबिडनल फोर्स बद्दल बोलत नाही. असं म्हणत असताना ज्युलियट मिशेल म्हणतात की फक्त जो काही फ्रॉइड हा मानवी मेंदूचे 3 कप्पे करतो, ईड, इगो आणि सुपर इगो. तर जो काही आपला कॉन्शियस आणि अनकॉन्शियस आहे, अनकॉन्शियस जो आहे आपला हा सगळा स्टोअर हाऊस आहे, जिथं की ज्या समाजमान्य गोष्टींना मान्यता, ज्या समाजमान्य गोष्टी नाहीत त्या सगळ्या तिथे स्टोअर होत असतात आणि त्या मग स्वप्नांच्या माध्यमातून किंवा आपल्या एखाद्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून बाहेर पडतात. काही लोक त्या बाहेर पडतात, त्यांना क्राईम म्हणून ठरवलं जातं, तर तो मुळात त्यांना मान्यता नसते म्हणून त्या बाहेर पडतात. तर मग जो आपला अनकॉन्शियस आहे, तो ज्युलियट मिशेल म्हणते की ह्या अनकॉन्शियस मध्ये जी पॅट्रियार्कीची मुळं आपल्याला सापडतील, कारण ही पॅट्रियार्की विज्ञान, साहित्य, भाषा यांच्या माध्यमातून घडवल्या गेलेली आहे. तर मग मी आता ह्या गोष्टीकडे बघते की जेव्हा आपण बाबासाहेबांची चळवळ बघतो, बुद्धांची चळवळ बघतो, तर ती कुठेतरी आपल्याला मुक्तीदायी वाटते, ती स्त्रियांना घेऊन चालणारी वाटते, स्त्रियांना तिथे कम्फर्ट वाटतं. पण आज आपण जे बघतोय की आज जे वातावरण झालेलं आहे ते बघतो की भाषेच्या संदर्भात जर आपण बघितलं की चळवळींमध्ये मी आता गेल्या 8-10 वर्षापासून काम करते की जेव्हा विद्यापीठ स्तरावर आंदोलन असतं, सगळे मुलं अभ्यास वर्गाच्या माध्यमातून घडलेले असतात, कुठेतरी नेणीव जाणीव काम करत असते, तरी पण ते सुधारण्याचा प्रयत्न करतात. कारण आपण कुणीच परफेक्ट नाही, आपण आपल्या कॉन्शियस नेणीवेत खूप साऱ्या गोष्टी आहेत, अनकॉन्शियस मध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत, पण आपल्याला बुद्ध हा धम्म आहे आणि धम्म ही नीती आहे, आणि ही नीती, हा धम्म आपल्या मेंदूला वळण लावण्याचं काम करत असतो. कारण हा काही तुम्ही उपास करा, तापास करा, अर्चना करा, हा सांगणारा धम्म नाही, हा तुमच्या मेंदूला शिस्त लावणारा एक विचार आहे. जसं आपल्या मनामध्ये खूप सारे विचार येत असतात आणि मनाला जसं डिलीटचं बटन नाहीये, एखादी चुकीची गोष्ट आपल्याकडे आली, व्हॉट्सअपवर शेअर केली कोणी, तर आपण ते डिलीट करू, पण मनामध्ये ते विचार आपल्या अनकॉन्शियस मध्ये जातात. तर जे काही विचार असतील तर ते काढायचे असेल तर आपल्याला धम्माचा विचार घ्यावा लागेल. मग हा जो विचार आहे मुक्ती जायचा, तो आपल्याला बुद्धांच्या चळवळीत दिसतो, बाबासाहेबांच्या चळवळीत दिसतो. पण मग आपण दलित चळवळीची जी काही मागच्या गेल्या काही माझे अनुभव सांगते मी, तर त्यामध्ये मला असं लक्षात येतं की मुलांची जी भाषा असते ती काही ती एकदम शब्द स्त्रिया त्या चळवळीत काम करत असताना त्यांना ते
स्त्रीवादी दृष्टिकोनातून कुठेतरी वाईट असतं. ती स्त्री कुठल्याही जात वर्गातून असो, ती स्त्री आहे आणि तिच्या संदर्भात जर चुकीच्या भाषेचा वापर झाला, पितृसत्ताक भाषेचा वापर झाला, तो कुठेतरी खटकतो. तर मग ह्या छोट्या गोष्टी आहेत, त्या पण आपण सुधारण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं वाटतं. आणि मुक्तिदायी विजन चळवळीला अपेक्षित असतं. जर नेतृत्व कोणीही करो, बाबासाहेब हे पुरुष होते, बुद्ध हे पुरुष होते, ते नेतृत्व करत होते आणि बुद्धांच्या चळवळीमध्ये प्रत्येक घरातनं एक व्यक्ती बाहेर पडला आणि बुद्ध धम्म हा पूर्ण आंतरराष्ट्रीय स्तरावर गेला. ते पुरुष होते. नेतृत्व कोणीही करो, पण त्या नेतृत्वामध्ये स्त्रीच्या मुक्तीचं विजन असणं आवश्यक आहे. ते विजन आहे का हे मी तपासलं पाहिजे, मी एक स्त्री म्हणून, की माझ्या प्रश्नांचा अजेंडा त्या चळवळीकडे आहे का, तर तो घेणं अत्यंत आवश्यक आहे. जोपर्यंत आणि जसं प्रत्येक स्त्रीचे प्रश्न कॉमन प्रश्न आहे. दलित स्त्रीचं शोषण हे दुहेरी शोषण आहे. पितृसत्तेतून येणारं शोषण वेगळं आहे आणि ती स्त्री म्हणून आहे ते शोषण वेगळं आहे. पण जसं ब्लॅक स्त्रियांच्या संदर्भातलं आहे, ब्लॅक स्त्रिया ह्या ब्लॅक म्हणून असणारं शोषण वेगळं आहे आणि स्त्री म्हणून असणारं शोषण वेगळं आहे. परत ती कामगार स्त्री असेल जी दलित याच्यातून आलेली आहे, तर तिचं एक कामगार म्हणून होणारं शोषण वेगळं आहे, दलित स्त्री म्हणून होणारं शोषण वेगळं आहे आणि आणि पितृसत्तेतून होणारं शोषण वेगळं आहे. तर मग आपण ज्या समाजात भारताच्या कॉन्टेक्स्टच्या संदर्भात आपण बोलत असताना, भारत हा जात वर्ग आणि पितृसत्ताक च्या शोषण व्यवस्थेत अडकलेला देश आहे आणि जोपर्यंत जाती निर्मूलन होणार नाही, जे की बाबासाहेबांचं सगळ्यात महत्वाचं पाऊल आहे, की बाबासाहेबांनी जी काही पावलं उचललेली आहेत ती जाती निर्मूलनाच्या दृष्टिकोनात उचललेली आहेत. जाती अंत होणार नाही आणि आपल्यामध्ये असणारी, आणि हे आधी आपण जाती नष्ट करू नंतर आपल्यातली पितृसत्ता संपवू असं काही बघून आपल्याला चालणार नाही. कारण की ह्या सगळ्या, जसं आता दीपालीने सांगितलं, की ह्या सगळ्या एकाच एक गुंतलेल्या कडा आहेत. म्हणजे आपण जात, पितृसत्ता आणि वर्ग ह्या तिन्ही एकत्र गुंतलेल्या कडा आहेत. त्या आपल्याला मधातल्या कडीवर, म्हणजे जात ही जी काही मेन आहे, त्या मधातल्या कडीवर आपल्याला हा घाव घातल्यावर ह्या दोन्ही बरोबर मुक्त होतील असं वाटतं. तर सध्या मी इतकं बोलून थांबते, परत मग आपण क्वेश्चन आन्सर मध्ये बोलू. Oh, indeed. That was a very resounding presentation, I must tell. आपने जो है आवाज, हाँ स्वाति है, ठीक है. आपने स्वाति जो बात की, आपने विज्ञान का एक पॉइंट लेकर आपने जैसी पुरुष सत्ता जिस तरह से कंस्ट्रक्ट होती है उसके ऊपर आपने इस विषय का ध्यान लिया. आपने ये बताया कि इस जो साइंस कंस्ट्रक्शन है वो पैट्रियार्की के दृष्टिकोण को बढ़ावा दिया है. उसका इंटेलेक्चुअलिज्म जो है, फिर वो साहित्य के आधार पे हो, आर्ट के या साइंस के, इसके ऊपर वो एक पुरुष प्रधान था. फिर आपने वो उसका हवाला देते हुए कहा कि चार्ल्स डार्विन को एक औरत ने लेटर लिखा था. वो लेटर मेरे पास है इधर, कैम्ब्रिज यूनिवर्सिटी की वेबसाइट पर है. C.A. केनार्ड नाम की औरत थी. 9 जनवरी 1882 में उसने वो खत लिखा था और उस खत का जवाब चार्ल्स डार्विन ने दिया. मैं कुछ पंक्तियां अंग्रेजी में है, मैं उसको बताता हूं और शायद ट्रांसलेट करने की कोशिश करता हूं. उन्होंने कहा था कि ये उन्होंने जवाब दिया है जनवरी 9, 1882 को. डियर मैडम, द क्वेश्चन टू विच यू रेफर इज अ वेरी डिफिकल्ट वन. वो जेंडर का शायद होगा. I have discussed it briefly in my book, The Descent of Man, maybe a chapter or article. I certainly think that women, though generally superior to men to moral qualities, are inferior intellectually. And there seems to be a great difficulty from the laws of inheritance in their becoming the intellectual equals of men. Charles Darwin proceeds. On the other hand, there is some reason to believe that aboriginally and to the present day, in the case of savages were people who identified in the colonized societies mostly, men and women were equal in respect. And this greatly favored their recovering this equality. But to do this, as I believe, women must become as regular breadwinners as are men. And we may suspect that the early education of our children, not to mention the happiness of our homes, would in this case greatly suffer. I have written this. So ये आप उसको देख सकते हैं कि चार्ल्स डार्विन कहते हैं कि सुपीरियर जो मेन है, औरतें हैं, वो मॉरल की क्वालिटी के हिसाब से हैं,
बट अगर हम इनहेरिटेंस की बात करते हैं, इंटेलेक्चुअलिज्म की बात करते हैं, बौद्धिकता की बात करते हैं, तो चार्ल्स डार्विन कहते हैं कि स्त्रियां ये इंफीरियर है जब लॉज ऑफ इनहेरिटेंस की दृष्टिकोण से हम देखें। तो वो आगे यह भी कहते हैं कि जो एबोरिजिनल यानी जो नेटिव संस्कृति है, जहां पर पुरुष और स्त्री को समान हक दिया है, उनको एक आदर दिया है, वहां पर इक्वालिटी रिकवर करने के लिए एक आसान तैयार हो जाता है, क्योंकि वहां पुरुष और स्त्री को ऑलरेडी रिस्पेक्ट है। फिर वो कहते हैं कि इस इक्वालिटी को लाने के लिए, समानता को लाने के लिए औरतों ने जो फेमिनिस्ट आंदोलन का भी एक झगड़ा है कि हमको काम करने दो, हमको घर में बंद करके मत रखो, हमको परिवार बच्चों के साथ, हस्बैंड के साथ मत करो। वो कहता है कि ब्रेड विनर होने चाहिए, कमाई करनी चाहिए जैसा मर्द कर रहे हैं, डार्विन कहते हैं। और वो कहते हैं कि जो अर्ली एजुकेशन है बच्चों का और जो हैप्पीनेस ऑफ आवर होम्स है, वो कहते हैं फिर अगर स्त्री ये करने लगे तो घर का जो बच्चों का शिक्षा है या फिर घर की जो खुशी है वो दूर, वो खत्म, वो उसमें ज्यादा सफरिंग आ सकती है। यानी अगर औरत मर्दों की तरह काम करती है तो बच्चों की तरफ ध्यान कौन देगा, घर की खुशहाली कौन देखेगा। इस तरह की चार्ल्स डार्विन की आर्ग्यूमेंट है। मुझे आपने जिसका संदर्भ दिया था, मेरे हिसाब से वो मैंने इंटरनेट से ढूंढ के निकाला, तो मुझे लगा स्वाति मैं उसका थोड़ा जिक्र करूं। आपने यह भी बताया कि इवोल्यूशन की जब डिस्क्रिप्शन होती है वहां पर पुरुष बताया जाता है और महिला को एवोल्यूशन के इस साइंस के दृष्टिकोण से नहीं देखा जाता है। आपने यह भी बताया कि साइंस किस तरह से स्त्री विरोधी है, और उसके ऊपर जो आपने एक हवाला किताब का देते हुए बताया कि हाउ साइंस से गुड वुमेन आर रॉन्ग। शायद मैंने वो टाइटल ठीक से हाउ साइंस गॉट वुमेन रॉन्ग, अंजना साइनी का बुक है। अच्छा, हाउ साइंस गॉट वुमेन रॉन्ग। अच्छा, बहुत बहुत शुक्रिया। फिर आपने जो फ्रॉइड की तरफ देखने का जो दृष्टिकोण था, जो स्त्रीवादी भूमिका के लोगों ने काफी क्रिटिसाइज किया, विशेषतः महिलाओं ने, बट आपने फिर फ्रॉइड को रिकवर करने की कोशिश की। जो जूलियट है, जो लकानियन पर्सपेक्टिव से देखते हैं, और आपने ये बताया कि पैट्रियार्की कंस्ट्रक्ट की जाती है, के जो सोशल कंस्ट्रक्ट है उसको आपने बताया। फिर आपने जाते जाते बताया कि बुद्ध धम्म की अगर हम जो नीति है, धम्म यानी नीति, नीति यानी तुम्हारे दिमाग को एक तरह से डिसिप्लिन करना, जिस तरह से तुम्हारे दिमाग का चयन करना, अगर उसको हम एम्ब्रेस करते हैं तो जो मूवमेंट के अंदर की जो सेंसिटिविटी है, जो पुरुष जो कभी कभी गाली देता है, जो बहन को लेके देता है, माँ को लेके देता है, हमने एक जमाने में ये कर दिया था, हमने, माफ कीजिएगा मैं गाली का इस्तेमाल नहीं कर सकता, बट जो स्त्री विरोधी थी, हमने बोला जो माँ विरोधी उसको बाप विरोधी गाली अगर देनी है तो बाप विरोधी दे सकते हो क्या। तो हमने उसका भी एक तरीके से थोड़ा काउंटर कल्चर के हिसाब से थोड़ा प्रमोट किया था, बट फिर एंड में ये लगा कि गाली देनी ही नहीं चाहिए। बट विशेषतः जो गालियां हैं जो बहनों को लेकर है, माओं को लेकर है, और जब हमको ये हमारे स्त्रियों ने जब हमको बताया आंदोलन की कि ये स्त्री विरोधी है, जब हमको उन्होंने इस चीज का एहसास कराया, फिर हमने उस गाली को टोटली खत्म कर दिया। बहन हो, माँ हो, सबको गाली क्यों देके एड्रेस किया जाए। और फिर आपने बताया कि जात, पितृसत्ताक और पूंजीवाद, ये लड़ा हमारा साथ में, ये इंटरमिक्स है, ये इंटरवोवन है, अलग अलग नहीं है। इसको लेकर आपने एक अच्छा आर्ग्यूमेंट किया। तो एक क्वेश्चन एंड आंसर सेशन लेते हैं, क्योंकि समय की हमारे पास लिमिटेशन है। तो मैं रेशमा से शुरुआत करता हूं। अगर रेशमा आप हमसे अभी भी जुड़ी है तो मैं आपको एक प्रश्न पूछता हूं। रेशमा, आप अगर हो तो अनम्यूट करके ये करें, या तो फिर मैं रुक जाता हूं। अच्छा, आप हैं, चलो बहुत बढ़िया। रेशमा, आपने जो ये पहल की है कि साहित्य को लेकर एक तरह के आंदोलन करने की, ट्रांसजेंडर मूवमेंट में हम जनरली देखते हैं कि जो ट्रांसजेंडर लोगों के जो विषय है वो बेसिक मानव अधिकार तक, मतलब जो है वहां तक अब तक पहुंचे नहीं है। तो जब भी हम उसका अभ्यास करते हैं तो हम देखते हैं कि वो जाके रास्ते पे भीख मांग रहे हैं, या फिर उनके ऊपर जो शोषण होता है, या फिर उनके पास डॉक्यूमेंट नहीं है, उनको समान हक नहीं है। अब आप जो बता रहे हैं वो एक, उसके साथ आप साहित्य, इंटेलेक्चुअलिज्म को आप साथ में लेके जा रहे हैं। ये मेरे हिसाब से मैंने अभी तक नहीं देखा इंडिया के हद तक, तो भी इस तरह के। अमेरिका में जो ट्रांसजेंडर मूवमेंट है वो इंटेलेक्चुअल कल्चरल मूवमेंट को लेकर काफी अग्रेसर है।
तो अगर वो आप कर रही है तो मुझे लगता है ये दलित साहित्य को लेकर क्यों, कहां से आपके दिमाग में है, आप क्या चाहते, आपको क्या लगता है साहित्य किस तरह से ट्रांसजेंडर आंदोलन को मजबूत करेगा और किस तरह से दलित और ट्रांसजेंडर की जो सम्मेलन है या फिर जो उनका जुड़ाव है आगे बढ़ सकता है? दलित साहित्य यात्रा को पहले जब हम अपने साथियों से चर्चा कर रही थी तो हमारे बीच में इंटरसेक्शनलिटी को लेकर के बहुत चर्चाएं होती है। मतलब किसी को पता नहीं चलता है, हम किसी को पता ना होने दे कि हाँ हमारे अंदर इंटरसेक्शनलिटी को लेकर के, बेसिकली कास्ट बेस्ड जो इंटरसेक्शनलिटी है उसको लेकर के बहुत ज्यादा चर्चाएं होती है। तो जहां तक हमारी चर्चाएं हुई तो जो प्रतिशत जो था वो ज्यादातर SC/ST कम्युनिटी से ही ज्यादा प्रतिशत लोग सामने होकर के आए थे और डिस्क्रिमिनेशन भी वहीं पे मौजूद था। अगर आप पटना जैसे शहर की बात करें तो सिर्फ मैं पटना बिहार की मैं बात कर रही हूँ, तो आप देखो कि सभी स्लम बस्तियों में ट्रांसजेंडर आपको मिलेंगी, लेकिन इंटेलेक्चुअल पास कॉलोनीज में जगहों पे ट्रांसजेंडर आपको नहीं दिखेंगी। तो इसी से समझ सकते हैं कि कितना एक आवासीय स्तर पर कितना बड़ा डिस्क्रिमिनेशन हम झेल रही है। और जब एक समय था लालू प्रसाद यादव ने इस तरीके से जब घर बनाए थे पॉश इलाकों में दलित आबादी का, लगभग 3 लाख से ज्यादा उन्होंने 1996 में इस तरीके के घर बनाए थे। तो उन्हें सबसे ज्यादा विरोध जो झेलना पड़ा वो पास कॉलोनियों में जो इंटेलेक्चुअल क्लास लोग थे उन्हीं लोगों से झेलना पड़ा। तो हम सिंपैथिकल वे से इस लड़ाई को आगे नहीं ले जाना चाहती हैं। इससे राइट बेस्ड अप्रोच और इंटेलेक्चुअल बेस्ड अप्रोच और स्पेशली साहित्य को लेकर के जोड़ने की बात है कि अगर आप साहित्य को देखेंगे बमुश्किल हिंदी के जो लेखन है उसमें आप ट्रांसजेंडर कहीं भी नहीं देखेंगे, सिवाय इस तरीके की स्थितियों में देखेंगे कि कैसे किन्नर ताली बजा रही है, कैसे किन्नर अपना जीवन यापन कर रही है। लेकिन इसके अलावा मतलब कैसे बदलाव हो सकते हैं उसके बारे में कोई भी किताबें नहीं है, कोई भी चर्चाएं नहीं है। जो भी लेखक है वो सबसे ज्यादा मतलब सिसजेंडर कम्युनिटी से है, तो वो अपनी स्थितियों के हिसाब से लिखते हैं, अपनी समझ के हिसाब से लिखते हैं। तो हमें तो कैसे मुख्य धारा में जुड़ते हुए अपने आंदोलन को आगे लेकर के जाना है, तो हम ऑल ओवर सभी कम्युनिटी मतलब जेंडर के लोगों को विकास के रास्ते पर स्पेशली SC/ST कम्युनिटीज में जा करके देखती है, तो हमें कहीं ना कहीं लगता है कि हम एक अच्छा इन्वायरमेंट अपने लिए बना रही है और ये बनेगा तो हमें मजबूती से हम अपने आप को स्थापित कर पाएंगी। जेंडर बेस पे जो भेदभाव महिलाएं लगातार विज्ञान के लेवल पर स्वाति जी ने बात किया, जे फर्नांडिस जी ने जिस तरीके से महिलाओं के उत्पीड़न की बात की और महिलाओं की स्थितियों की बात की, तो आप खुद संगठनों के स्तर पर आप देख सकते हैं कि बहुत ऐसे संगठन हैं जो बहुत ही ज्यादा नाम पाए हुए हैं, लेकिन महिलाओं का वहां पे कोई वजूद नहीं है। दलित अधिकार की जो बात करते हैं वो भी संगठनों में कहीं पे भी जगह नहीं मिलती है महिलाओं को। यहाँ बिहार में मैं बताती हूँ कि एक बहुत बड़ा स्पीकर है वो और संगठन खड़ा किए हुए हैं दलित अधिकारियों के लिए और राजनीतिक पार्टी भी अभी बना रखे हैं। उनके यहाँ जब महिलाओं के रिप्रेजेंटेशन की बात आई तो वो बंगले झांकने लगे कि कहीं पे भी कोई महिला उनको अपने आसपास में नहीं दिखाई दे रही थी कि जो उनका प्रतिनिधित्व वहां पर दिखाई दे। तो यही ट्रांसजेंडर की भी स्थिति है कि हमारा कहीं भी अस्तित्व जो होना चाहिए, जैसे हम रोजगार के स्तर पर हम संघर्ष करके अपना रोजगार बना ले, ये बहुत बड़ी बात मैं नहीं समझूंगी जब तक कि प्रतिनिधित्व के स्तर पर, क्योंकि बाबा साहब ने तो प्रतिनिधित्व को ही स्थापित किया था और उसी को लेकर के आरक्षण की भी बात की थी। तो प्रतिनिधित्व सबको बराबर होना चाहिए, वो कास्ट जेंडर या किसी भी बेस पे इस तरीके से नहीं होना चाहिए। तो उसी प्रतिनिधित्व को स्थापित करने के लिए मानसिक रूप से जो मन की स्थितियां है लोगों को लेकर के कि ट्रांसजेंडर को मतलब समाज में कोई जगह नहीं देनी चाहिए, तो वो हर एक जगह पे ऐसा होना चाहिए। SC/ST OBC या
अपर कास्ट कहीं पे भी ऐसे जगह होना चाहिए कि उनके प्रति कोई भेदभाव नहीं हो। तो हम अपनी जड़ों से शुरुआत की है और इसे बरगद की तरह आगे बढ़ लेकर के जाएंगे। बहुत बहुत बढ़िया, आप जुड़े रहे क्योंकि एक फाइनल मेरे इसके बाद एक राउंड अप सवाल रहेगा। पर आपने जो कहा कि एक अच्छा एनवायरनमेंट तैयार करना चाहती है और जो साहित्य के दृष्टिकोण से जो है ट्रांसजेंडर का ऑलमोस्ट अस्तित्व नहीं है, और विशेषतः जो पिछड़े वर्ग से जो आ रहे हैं उनका शेड्यूल ट्राइब का इसके अंदर प्रेजेंट रिप्रेजेंटेशन नहीं है। और ये सुनकर मुझे स्वयं बड़ा अच्छा लग रहा है। और अगर बात बने तो ट्रांसजेंडर राइटिंग वर्कशॉप का हम आयोजन कर सकते हैं, जहां पर हम अलग अलग राइटर्स को बुलाकर एक स्पेसिफिक ट्रांसजेंडर विषय के ऊपर इसका एक अच्छा सोच हो। और मैं तो चाहता हूं कि ट्रांसजेंडर के अगर कोई किताबें आए, मैगजीन आए या कुछ स्टोरीज आए तो मुझे बड़ा आनंद होगा उसको सपोर्ट करने में। और जहां तक है, क्योंकि मुझे लगता है अब तक ये बात विशेषतः कास्ट ट्रांसजेंडर एंगल से मेरे हिसाब से नहीं हुई है। तो रेशमा, आपको बहुत बहुत साधुवाद उसके लिए। नाउ आई विल जोलिन, आपके पास जाते हैं। आपने जो ये अलग अलग डिस्कोर्स लगाए, तो आपने एक उसके अंदर मुद्दा लगाया है कि जैसा बाबा साहब को सेंटर करके या फिर जो ये पुरुष थे इनको सेंटर करके जिस तरह से आपने बताया कि ये इतना आंदोलन इन्होंने चलाया जो स्त्री मुक्ति का आंदोलन था, आज के परिप्रेक्ष्य में आपने उसको थोड़ा सा पेसिमिस्ट आपको दिखा कि यहाँ पर उतनी इस तरह से मूवमेंट को ये नहीं कर रहे हैं। तो आपको क्या लगता है, जैसा आपने ब्लैक फेमिनिस्ट का भी नाम लिया और उनको ब्लैक मदर्स कहा आपने, ये किस तरह से देखते हैं दलित महिलाओं का रिलेशन ग्लोबल या फिर जो दुनिया की जो वंचित महिला है उनके साथ? Can you sorry, you said what is the relationship, what can be the relationship between? मैं बताता हूँ अंग्रेजी में। My English is not great. नहीं, no problem. So I was asking, I was making a point that when you made a comment about the inadequacy of the current Ambedkarite leadership or Dalit leadership, but then they also mentioned about the black mothers. You mentioned there was a significant intervention about that, which was quite illuminating. How do you think, as a Dalit woman perspective, how much global it is? How much can it be relayed to the global oppression as you see from wherever you are located in India right now? I definitely think that we can form solidarities on many common grounds with black women, because even black women, black feminists have spoken a lot about how they were marginalized within the civil rights movement, right? And similarly, though it's not the same, but it's similar, Dalit women find ourselves oppressed both by caste and by gender. So I definitely feel there should be more dialogue, and definitely greater solidarities can be formed between Black and Dalit Bahujan feminists. Because we both find ourselves under multiple oppressions and not just a single one. So yeah. Good. So in a way, what Jolene has argued is also the struggle of Dalit women is also not necessarily confined to caste only, but it kind of transcends to other oppression, which is basically perhaps relying on the oppression of women, where you kind of center attention. दीपाली जी, आपके पास में आता हूँ एक सवाल को लेकर कि आपने बताया कि आपने पूछा, you mentioned about this phenomenon of caste, जात, वर्ग आणि लिंगभेद, पुरुषसत्ता, या तीन ज्या गोष्टी आहेत, आपण सहसा पाहतो की आंबेडकर आंदोलन फक्त जातच म्हणते, वो सिर्फ जाति में रहना चाहते हैं, वो कहते नहीं है कि पूंजीवाद के खिलाफ लड़ो। अगर कोई पूंजी प निकालता है, प या भांडवलवाद का भ, तो उसको कम्युनिस्ट बोल के चाटा मारा जाता है। और जिस तरह से आरएसएस करता है उस तरह से दलित आंदोलन में भी इस तरह से दिखता है। तो अब आप एक महिला हो, ऊपर से आप केवल जात का नहीं, पूंजीवाद को नहीं, तो स्त्रीवाद की भी भूमिका ला रहे हो। आप किस तरह के अनुभव आए और आप किस तरह से देखते हैं कि इसको अगर हमको ओवरकम करना है तो क्या करना होगा? रिपीट एकदा, ऐकायला येत नाही.
मी मराठी रिपीट एकदा. हा मी मराठीत सांगू का हिंदीत सांगू? आवाज तुटक येतोय, तुटक. अच्छा, मी परत एकदा अर्धा प्रश्न ऐकायला आला. अच्छा, मी परत एकदा प्रश्न सांगू का मग? हो 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 हो. हा, मी म्हटलं आता तुम्ही फक्त दातच विषय नाही तर भांडवलवाद आणि पितृसत्ता या विषयावर तुम्ही हे करता, आणि म्हणजे हे 3 विषय तर जणू का एक साथ आणणं हे म्हणजे आतापर्यंत तरी मॉडर्न चळवळीमध्ये तेवढं दिसलं नाही, दलित आंदोलनामध्ये. तर एक स्त्री असून मुद्दे मांडतात जे कदाचित कधी कधी अडचण होती. तर याच्यावर तुमचे अनुभव काय आहेत आंदोलनामध्ये काम करत असतानाचे? महत्वाचं म्हणजे ह्या तिन्ही अवस्थांना, ज्या काही तिन्ही शोषणाच्या व्यवस्था आहेत, त्या तिन्ही शोषणाच्या व्यवस्था चळवळीत आल्यानंतरच समजल्या मुळात. आणि त्याच्या अगोदर जाती व्यवस्था अनुभव होते, म्हणजे जाती व्यवस्थेचे चटके लागायचे, पण त्याला जात म्हणतात किंवा जाती व्यवस्थेविरुद्ध लढायचंय याच्या बाबत आकलन नव्हतं. त्याच्यानंतर स्त्री जातीबाबतची भूमिका देखील चळवळीत येऊनच क्लिअर झालेली आहे. म्हणजे हे स्त्रियांच्या शोषणाच्या व्यवस्था आहेत आणि त्या विरुद्ध आवाज उठवायचा आहे. ही पितृसत्ता आहे, याच्या विरोधात आवाज उठवायचा आहे. तर ह्या गोष्टी देखील चळवळीत येऊनच क्लिअर झाला. त्याच्यानंतर तिसरी जी व्यवस्था आहे ती म्हणजे भांडवलशाही वर्ग व्यवस्था ज्याला म्हणतो, तर ती देखील चळवळीत येऊनच क्लिअर झाली. कारण वर्ग व्यवस्था कशाला म्हणायची आणि वर्ग व्यवस्थेविरुद्ध का लढायचं ह्या गोष्टी काही क्लिअर नव्हत्या. जोपर्यंत चळवळीत येत होतो तोपर्यंत याच्या शोषणाच्या वाहक आम्ही देखील होतो. हे जे चळवळीत आल्यानंतर ह्या गोष्टी कळल्या आणि त्याच्या अनेक असे अनुभव आलेले आहेत. म्हणजे जसं जातीचं एक अनुभव आला माझ्यासोबत, म्हणजे 2002-3च्या दरम्याने मला मंदिरातून बाहेर काढलं होतं. म्हणजे हा सगळ्या माझ्यासाठी खूप भयानक असा प्रसंग होता की तिथल्या गावकऱ्यांनी दलित एक महार मुलगी मंदिरामध्ये जाते आणि हिची हिंमत कशी होते की एक दलित असून ही मंदिरामध्ये प्रवेश करते, त्याच्यामुळे बाहेर काढलं होतं. आणि तो जो एक दुसरी गोष्ट ती म्हणजे हे जे आहे ते शाळेमधून कॉलेजमधून सतत हे अनुभव होते. जाती व्यवस्थेचे एक डावलणं, एक नेतृत्व असून देखील डावलणं, हे कॉलेजमध्ये त्याच्यानंतर विद्यापीठामध्ये देखील ह्या गोष्टी घडत गेल्या. त्याच्यामुळे हे अनुभव आले आणि चळवळीमध्ये आल्यावर या तिन्ही व्यवस्थांचे आकलन झाल्यावर आपल्याला जे आलेले अनुभव आणि त्या अनुभवांच्या मिळालेले ज्ञान आणि चळवळीतून मिळालेले ज्ञान याच्या आधारावर आपल्याला लढायचं हे चळवळीमुळे म्हणजे शक्य झालं आणि म्हणजे लढायचंय असं. खूप खूप धन्यवाद दीपाली. स्वाति, मैं तुमच्याकडे येतो. तुम्ही जे विज्ञान आपने जो सॉरी मैं दीपाली का थोड़ा सा हिंदी में बता देता हूँ जो लोगों को मराठी नहीं है. आपने बताया कि आंदोलन में आने के बाद आपको इन चीजों का मालूम हुआ, इसके पहले आप भी अनजाने में पितृसत्ता हो या जातिवाद हो या पूंजीवाद, उसका आप अनजाने में वाहक थी. और जब आंदोलन में आए उसके ऊपर थोड़ा सा आपको एक डिस्कोर्स मिला, एक फ्रेम ऑफ थिंकिंग मिली, जो सोच को लेकर फिर आपने इस आंदोलन में किया. आपने ये अनुभव शेयर किया कि मंदिरों में आपको निकाल दिया गया था कि एक महार लड़की किस तरह से आई है, और इस तरह के जो जाति न्याय अनुभव है वो आपको एक तरह से मजबूत किए आंदोलन में आने के लिए. आप जुड़े रहे. मैं अभी स्वाति को आमंत्रित करता हूँ. स्वाति, अगर आप बता सके कि बुद्ध धम्म को, क्योंकि आपने साइंस और बुद्ध धम्म इन दोनों का वहां पर एक रिलेशन बनाया, तो इस बुद्ध धम्म और साइंस में स्त्री को किस तरह से अभी देखना चाहिए? क्योंकि अभी तक जब आपने बताया कि साइंस तो स्त्री विरोधी था कुछ लेवल तक, तो अगर अभी 21वीं शताब्दी में स्त्री ने क्या करना चाहिए, विशेषतः जो पिछड़ी स्त्री है, जो दलित है, आदिवासी है या पिछड़े वर्ग या माइनॉरिटी जिसका उतना आवाज नहीं है? जेव्हा आपण वेस्टर्न इपिस्टेमॉलॉजीकडे जातो तेव्हा आपल्याला दिसतं की रुसो असेल, कार्ल मार्क्स असेल, प्लेटो असेल, या सगळ्यांकडे किंवा डार्विन असेल, या सगळ्यांकडे आपण कसं बघतो तर यांनी पूर्ण जगाला रिशेपिंग करण्याचं काम केलेलं आहे असं यांच्याकडे बघतो. आणि प्लेटो
हा एका ठिकाणी असं म्हणतो की मी देवाचे आभार मानतो की त्यांनी मला सॉक्रेटिसच्या एज मध्ये जन्माला घातलं, आणि दुसरं असं की मी स्त्री म्हणून जन्माला आलो नाही यासाठी सुद्धा आभार मानतो. आणि म्हणजे ह्या लोकांना आपण रिशेपिंग केलेलं आहे यांच्याबद्दल असं बोललं जातंय तिकडे. म्हणजे बुद्ध हे प्लेटोच्या आधी आहेत. बुद्ध हे मानवतावादी विचार, विज्ञानवादी विचार आहे, आणि यांनी अकॅडमी हा पहिला, प्लेटोने अकॅडमी हा जो पहिला शब्द आपल्या समोर आणला, अकॅडमी आणली, पण बुद्ध त्याच्या कितीतरी वर्षाआधी आपल्याकडे युनिव्हर्सिटी आणतात. पण जाणीवपूर्वक ह्या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं जातं. आणि रुसो जो आहे, रुसो तर स्त्रियांच्या शिक्षणाच्या विरोधात होता. जसं आपल्याकडे भारतीय कॉन्टेक्स्ट मध्ये आपण बोलतो की लोकमान्य टिळक हे म्हणायचे की विज्ञान आणि गणित स्त्रियांना शिकून काय करायचं आहे. स्वामी दयानंद सरस्वतींचं असं म्हणणं होतं की जातीनिहाय शिक्षण दिलं पाहिजे. ब्राह्मण आणि क्षत्रिय स्त्रियांना कोणतं ज्ञान द्यायचं, शूद्र स्त्रियांना हे स्वयंपाकाचं ज्ञान द्या, वैश्य स्त्रियांना हे व्यापार करण्याचं ज्ञान द्या, आणि बाकी ज्या वरच्या वर्गातल्या जातीतल्या स्त्रिया होत्या त्यांना मात्र ज्ञान, खऱ्या अर्थाने जे ज्ञान असतं, ज्ञानभाषा असतात त्या शिकवा. मग हे आपल्याला अशा पद्धतीने कॉन्ट्रडिक्शन दिसतं की ज्यांच्याकडे आपण जगाला रिशेपिंग करण्याचं काम केलंय त्यांनी असं म्हणून बघतो, ते कसे पितृसत्ताक आहेत. आणि जे बुद्ध की प्लेटोच्या कितीतरी हजारो वर्ष आधी आहेत, आणि ते भिक्खू संघामध्ये स्त्रियांना स्थान देत आहेत. तेवढंच नसून तर जी काही ज्ञानभाषा ही त्यावेळेस बोली भाषेचा वापर बुद्ध हे करतात, ज्ञानभाषा म्हणून त्याच्याकडे बघतात. कारण लोकांची जी भाषा आहे त्या भाषेत सांगितलं तर ते लोकांना समजेल. ब्राह्मणी कल्चरमध्ये आपण असं बघतो की ब्राह्मण हे संस्कृत, जे की लोकांना भाषा अवगत नाही, त्या भाषेचा स्वीकार करतात, कारण त्यांना लोकांपर्यंत पोहोचायचंच नाहीये, बदल घडून आणायचाच नाहीये. पण बुद्ध हे परिवर्तन घडून आणण्याच्या दिशेने आपल्याला दिसतात की त्यांना ज्या ज्या पद्धतीने शोषण होतं त्यांच्या काळामध्ये, तर ते शोषण संपवायचं होतं. मग स्त्रियांच्या संदर्भातलं जे पण शोषण जे होतं ते त्याचाही विचार कुठेतरी बुद्धांच्या फिलॉसॉफीमध्ये आपल्याला दिसतो. बस इतकंच बोलायचं. मी एक म्हटलं होतं की मला एक जाहिरात शेअर करायची आहे. हा, ते मगाशी राहून गेलं. परमिशन असेल तर करते. नाही, आपलंच घर आहे, दाखवा. जेवढं दाखवायचं तेवढं दाखवा. शेअर म्हणून आणि मोबाईल मधून फोटो घ्यायचा का तो शेअर करताना? शेअर ते तुम्ही शेअर. आलं लक्षात. हो, आलं लक्षात. ही कालच्या लोकमत पेपर मध्ये आलेली जाहिरात आहे. जाहिरात दिसते. हॅलो. हो दिसत आहे. हॅलो. हा, मध्ये आलेली जाहिरात आहे. बातमी नका बघू, फक्त प्रभावी महिला नेत्याचा शोध. कोणत्या पक्षाला प्रभावी नेता पाहिजे वगैरे हे आपल्यासाठी महत्वाचं नाहीये, पण जे पोस्टर शेजारी तयार केलेलं आहे ते बघा. ती जी स्त्री आहे, ती स्त्री ज्या मानसिकतेतनं त्या पोस्टर तयार करणाऱ्याला, बातमी तयार करणाऱ्याला अपेक्षित आहे, म्हणजे नेता हवी आहे, पण ती नेता परत पारंपरिक कॉन्टेक्स्ट मध्ये पाहिजे. तर हे दलित चळवळींना अपेक्षित नसणार, हे मी ठामपणे सांगते. कारण स्त्री चळवळीत आली पाहिजे आपण जेव्हा असं म्हणतो, तेव्हा ही स्त्री कशी अपेक्षित आहे, म्हणजे जेव्हा स्त्रियांचा कम्प्लीटनेस म्हणून जेव्हा आपण बघतो स्त्री कोणत्या पद्धतीची स्त्री कम्प्लीट आहे, तर ज्या आपण माहिती आहे की स्त्रीवादी चळवळीचा अभ्यास करत असताना ज्या स्त्रीला लग्नानंतर मूल होतं, स्त्री म्हणून कम्प्लीट आहे असं बघितलं जातं. मग आता चळवळीत येणारी जी काही पुरुषा व्यतिरिक्तच LGBT समुदायातील माझ्या रेश्माताई सारख्या मैत्रिणी असतील, पिंकी शेख सारख्या मैत्रिणी असतील, त्यांच्याबद्दल आता जो समाज आहे जिथे आपल्याला काम करायचंय, तो समाजच मुळात ह्या सगळ्या अनकॉन्शियस कॉन्शियस सगळ्या बाबींनी घडवला गेलेला आहे. घडला नाही, घडवला गेला, जाणीवपूर्वक घडवला जातो. आजही आपण बघतो की पाठ्यपुस्तकं असतील तर चळवळीने शिक्षणाच्या संदर्भात बोलणं अपेक्षित आहे. कारण याच्या बाबासाहेबांच्या बुद्धांच्या जो काही डिस्कोर्स राहिलेला आहे तो ज्ञान
ज्ञानाच्याच माध्यमातलं परिवर्तन त्यांनी घडवलेलं आहे. म्हणजे संवाद हा महत्वाचा आहे. बाबासाहेबांच्या दृष्टीने संवाद महत्वाचा आहे, बुद्धांच्याही दृष्टीने संवाद महत्वाचा आहे. आणि बुद्धांनी संवादाच्या माध्यमातून जे काही परिवर्तन घडून आलेले आहे ते संवादाच्या माध्यमातून आणलेलं आहे. आणि जेव्हा आपण शिक्षणाकडे हे संवाद म्हणून बघतो, तर हे शिक्षण मुळात इथल्या जातीचा पुरस्कार करणार आहे, विषमतेचा पुरस्कार करणार आहे, लिंगभाव आणखीन कशा पद्धतीने स्ट्रॉंग होईल हे याचा पुरस्कार करणार आहे. म्हणून आपण सगळ्यात जास्त चळवळी, आपल्याला पुढच्या चळवळी ज्या करायच्या आहेत त्याच्यामध्ये शिक्षण जे काही वाघिणीचं दूध म्हणून बाबासाहेब बघतात, त्या शिक्षणाकडे खूप आशादायी पद्धतीने बघितलं पाहिजे. आमचा मित्र सूरज इंगळे हा हार्वर्ड युनिव्हर्सिटी मधून शिक्षण घेतो. हे आमच्या सारख्यांना उद्याचं फ्युचर वाटतं, की आशादायी वाटतं, की दलितांकडे जे ज्ञानशास्त्राचा डिस्कोर्स असतो तो आम्हाला सूरज इंगळे मध्ये पाहायला मिळतो. उद्याचं आमचं भविष्य आम्हाला दिसतं. तर तसं जर आपल्या इथल्या मुलांना वाघिणीचं दूध खऱ्या अर्थाने मिळावं, तर त्यासाठी जे शिक्षण आहे, त्या शिक्षणाला म्हणजे गुरगुरणं हे ह्या शिक्षणातून कशा पद्धतीने बंद होईल ह्याकडे तिथल्या ब्राह्मणी, इथल्या भक्तीकरण करणाऱ्या ज्या व्यवस्था आहेत त्या जास्त लक्ष ठेवून आहेत, ह्याकडे आपल्याला बघणं अपेक्षित आहे. तर मग स्त्री नेतृत्वात आली पाहिजे. तर मग ती स्त्री नेतृत्वात येत असताना तिने कसं येणं अपेक्षित आहे? म्हणजे पारंपरिक चौकटीमध्ये राहून येणं अपेक्षित आहे, की परत ती मग रॅडिकल असली पाहिजे, ती परिवर्तनाच्या दिशेकडे असली पाहिजे. म्हणजे तिने घर ही चौकट सांभाळून परत इकडची चौकट सांभाळणं अपेक्षित आहे का तिने घर हे मला समाज परिवर्तन करायचंय त्यासाठी बाजूला ठेवून समाज परिवर्तनामध्ये अपेक्षित आहे? ह्यासारखेही प्रश्न माझ्या समोर उभे राहतात. जेव्हा बाबासाहेब प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाचा प्रश्न येतो त्या संदर्भात जेव्हा पोस्टर आपण बघितले असतील, त्या पोस्टरवर असतं की मनुवाद्यांच्या उरावर बसणारा नेता असं पोस्टरवर लिहिलेलं असतं. आणि मायावतींच्या संदर्भातलं जे पोस्टर असतं त्या पोस्टरवर असं असतं की मनुवाद्यांना तंगडी देणारं नेतृत्व. मग जी काही मी सुरुवातीपासून म्हणते की भाषा जी आहे, मग दलित स्त्रिया जेव्हा नेतृत्वात किंवा स्त्रिया ह्या नेतृत्वात येतील आणि आलेल्या आहेत, नागिनी सारखी आमची 19व्या शतकातली मुलाकर्म जो काही कर द्यावा लागायचा, तर तो कर तिने एका तिच्या कृतीने कसा बंद करायला लावला हे सगळं आपल्याला माहिती आहे. अशा स्त्रिया आमच्याकडे पहिल्यापासून आहेत, प्रत्येक गल्लीत असतात. आपण बघतो की विहारामध्ये जे काही छोटे मोठे कार्यक्रम होतात त्याचं लिडिंग ह्या स्त्रिया करताना दिसतात. मग त्या पुढे ज्या मोठ्या प्रकारच्या चळवळी असतात की त्या येऊ शकत नाहीत किंवा येऊ दिल्या जात नाहीत, कारण की दलित समूहातल्या पुरुषांनाच हजारो वर्षापासून नेतृत्व नाकारलेलं आहे ना. तर मग ते स्वतःला इस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न करतायत. तर त्यांचा जो नेणिवेचा पार्ट आहे तो आणखीन नवीन जनरेशन जी आहे ती करते प्रयत्न की ती नेणीव करेक्ट करण्याचा प्रयत्न करते. तर मग हे होणं अपेक्षित आहे. तोपर्यंत आपण खऱ्या अर्थाने बुद्धांची चळवळ आणि बाबासाहेबांची चळवळ खऱ्या अर्थाने समजून घेऊ शकत नाही आणि त्याच्यावर पावलं ठेवू शकत नाही असं मला वाटतं. मुझे नहीं लगता वो जो आपने रॉकेट फायर की है आपके मुंह से मैं उसको बोलकर उसको पैसिफाई करूं, बट मैं कुछ चीजें के मैं एटलीस्ट संक्षिप्त रूप में बता सकता हूं. आपने बताया कि रूसो हो या फिर वेस्टर्न थिंकिंग हो, एरिस्टोटल हो, वो हालांकि थे ज्ञान के उद्धारक और ओरिजिनेटर, पर फिर भी उनमें स्त्रीवादी भूमिका कम थी. वो स्त्री विरोधी उनके विचार थे एक तरीके से देखा जाए. और वही नहीं, वो वर्ण विरोधी भी थे, जो वो स्त्री को, वर्णों को भी एक तरह नीच की तरह वो देखते थे. आपने उसके बाद स्वाति आपने आंदोलन का हवाला देते हुए भी कहा कि किस तरह से स्त्रियों का अगर रिप्रेजेंटेशन और लीडरशिप रही तो एक तरह से आंदोलन को एक नया दृष्टिकोण मिल सकता है, नई ताकत मिल सकती है. और जहां तक आंदोलन की बात है, अम्बेडकरवादी आंदोलन है या बुद्ध का आंदोलन है, ये स्त्रीवादी आंदोलन, इन स्त्रियों को आगे लेके चला है. तो केवल बाबा साहब का नाम लेकर हम सिर्फ उनकी जय जयकार करें या बुद्ध का नाम लेकर जय जयकार करें और उनके जो काम है जो उन्होंने एक्चुअल जिंदगी में की है उनको ना करे, एक तरीके से वो उनके साथ धोखेबाजी हो जाएगी. और जो खुद को अम्बेडकराइट कहते हैं, अगर वो स्त्री के विषयों को या फिर ट्रांसजेंडर या LGBTIQ+ की जो समाज के लोग हैं उनको लेकर नहीं चलते हैं
तो एक तरीके से ये आंदोलन आगे नहीं बढ़ सकता। अब मैं क्लोजर के लिए आपको 30 सेकंड का एक छोटा सा सवाल पूछता हूँ, आपको सबको एक ही सवाल है। रेशमा, आपसे शुरुआत करते हैं। जैसे मैं एक सिसजेंडर मेल हूं, मेरा अपना एक प्रिविलेज है। अब जो मेरे जैसे जो देखने वाले जो यंग या ओल्ड जो भी है वो है, आप क्या चाहती हैं, हम क्या कर सकते हैं आपके आंदोलन को मजबूत करने के लिए? अनम्यूट करना होगा, 1 मिनट। हाँ जी, एक एक्टिविस्ट के तौर पे आप जरूर से अगर ट्रांसजेंडर मुद्दों को और एलजीबीटीआई मुद्दों को लेकर के आप जैसे महिला मुद्दों को लेकर के आपने ये वेबिनार किया, तो हर एक जगह पे उनकी भी चर्चाएं जरूर हो। और जो हमारे कार्य है इसमें आपने जिस तरीके से कहा है कि मैगजीन और कंटेंट राइटिंग और इन सब चीजों पे अगर काम करने की बात है, तो ये हमारे लिए और भी ये होगा, क्योंकि बिहार में वैसे भी जनरली कंटेंट राइटिंग और इन सब चीजों पे बहुत ज्यादा समझ तो रखते हैं, लेकिन इस पे चर्चाएं कम होती है। और ट्रांसजेंडर मुद्दे को लेकर के कोई अगर बात करते हुए आगे बढ़ते हैं तो ये बहुत ही अच्छा होगा। जी, बहुत बहुत धन्यवाद। जोलिन, आप बोलो। I think I've already I think I've already spoken about it when I was talking. I feel that, you know, men have the privilege to speak to leadership or to other men in the community that we don't have, because as far as my experience has gone, a certain bunch of women that I was working with were clearly the smartest women in the group, but it is still very difficult to get across to leadership or men in power. Therefore, it is inevitable that we need male allies to be with us, and you know, as a consequence, all of us can move forward as a group. It will be beneficial to all of us, because the experiences we have as women definitely gives us a different perspective and a different set of skills. So yeah, I definitely ask for your support in recruiting, be an ally and recruit other allies towards our cause as well. सो जोली ने ये कहा कि जो मेल एलाईशिप है, जो वो स्त्री के मुक्ति के आंदोलन में हिस्सा ले सकती है, क्योंकि जब वो कुछ बोलती है तो यूजुअली उनकी आवाज जो है स्त्री की आवाज है करके उसको वहां रोका जाता है। हमारे समाज में भी ये बोला जाता है कि जब स्त्री बोलती है, या तो किसी की चुगली करने के लिए बोलती है या फिर किसी के बारे में गंदा बोलने के लिए बोलती है, वो उसके पारिवारिक जिंदगी में उसको उस तरह से देखा जाता है। तो उसी का हवाला शायद जोलिन भी कह रही है कि जब वो बोलती है तो लीडरशिप तक वो बातें नहीं जाती है। तो जो मेल अलाई है, जो पुरुष खुद को पुरुष मानते हैं, पुरुष की आवाज को क्यों नहीं वो उठाकर उनके विषयों को वहां तक पहुंचाने का ये नहीं करते, और वही ना करके अन्य पुरुषों को भी आप तैयार करो, ताकि फिर एक फौज तैयार हो जो स्त्री मुक्ति के आंदोलन के लिए तैयार होने वाली पुरुषों की फौज हो। क्योंकि स्त्री का आंदोलन तो स्त्री लड़ेगी ही, और पुरुषों के पास का जो जिसको हम प्रिविलेज कहते हैं उसको हम उसको भी उपयोग कर सकते हैं। दीपाली, आप क्या कहना चाहती हैं कि जैसा मैंने सवाल पूछा था कि एक पुरुष होने के नाते आपके आंदोलन में मैं किस तरह से हिस्सा ले सकता हूं, या क्या आप क्या चाहती हैं मेरे जैसे लोगों से जो सुन रहे हैं उनसे भी? दीपाली, आवाज आला का? अनम्यूट करावं लागेल. You got cut for a little bit, maybe. Oh, I got cut? Okay, I told you my internet was bad. For like 30-40 seconds. हाँ, तो नहीं, मेरा सवाल वही था दीपाली, जो मैं रेशमा जोली से पूछा कि तुमची काय अपेक्षा आहे? जसं मी एक पुरुष आहे, एका पुरुष प्रधान, मैं पेट्रियार्कल सोसाइटी का पुरुष हूँ, मेरे पास प्रिविलेजेस है, जो प्रिविलेजेस आमतौर पर नॉन सिसजेंडर मेल को नहीं होते हैं। पर आप किस तरह से चाहती है कि मैं किस तरह से इस आंदोलन को सपोर्ट करूं या योगदान दूं? ओके,
त्या अगोदर मी 2-3 मुद्दे क्लिअर करू इच्छिते की आपण आतापर्यंत जे मुद्दे मांडले ते म्हणजे स्त्री नेतृत्वाच्या ठिकाणी का नाहीये किंवा सहभाग कमी का आहे किंवा अनेक म्हणजे हे जे मुद्दे आहेत किंवा स्त्रियांचा सहभाग का कमी होत चाललाय, तर त्याच्या संदर्भात थोडंसं पुढे जाऊन 2-3 मुद्दे मांडत मग त्या प्रश्नाकडे येते की आपल्याला दीर्घकालीन लढे घ्यावे लागतील आणि ते प्रबोधनाच्या पातळीवर पण घ्यावे लागतील. त्यात स्त्रियांना देखील निर्णय प्रक्रियेमध्ये त्यांचा सहभाग वाढवावा लागेल. ते पक्ष असतील किंवा संघटना असतील, आंबेडकरी संघटना किंवा पक्ष, ह्या दोन्ही पातळीवर त्या निर्णय प्रक्रियेत त्यांचा सहभाग वाढवावा लागेल. आणि तिसरी गोष्ट म्हणजे ज्या काही पक्षाच्या संघटना आहेत त्यांच्या अजेंड्यावर जातीसोबतच पितृसत्ता अंताचा देखील प्रोग्राम घ्यावा लागेल आणि तो अजेंड्याच्या ठिकाणी घ्यावा लागेल. आणि आता तू विचारलेल्या प्रश्नाकडे येते की नेहमी स्त्रियांचे प्रश्न हे आतापर्यंत स्त्रियांनी मांडण्यापेक्षा पुरुषांनीच मांडलेले आहेत. म्हणजे ते पुरुष म्हणजे हे एक दूर लागेल की मी काय करू शकतो ह्याच्यासाठी असं हे. तर मला असं वाटतंय की एक चळवळीतील कार्यकर्ते म्हणून मला वाटतं की जसा हा वेबिनार पहिल्यांदाच होतोय की वेगवेगळ्या पातळीवर आणि वेगवेगळ्या गटामध्ये काम करणाऱ्या स्त्रियांना, नेतृत्व करणाऱ्या स्त्रियांना घेऊन या ठिकाणी चर्चा होते, तर तशा प्रकारच्या चर्चा सातत्याने घडल्या पाहिजेत, त्याच्यामध्ये सातत्य ठेवले पाहिजे. तसेच लिखाणाच्या पातळीवर देखील ते सातत्य राहिले पाहिजे. आणि ह्या लिडिंग स्त्रिया आहेत, ते नेतृत्व करणाऱ्या स्त्रिया आहेत, तर त्यांची संख्या आपण प्रत्येक अंताचा विचार करून पुढे येत आहेत. राहुल प्रधानसारखे जे पॅन्थर आहेत, तर अशांनी जर सोबत आपण मिळून जर एक अजेंडा ठरवून त्या अजेंडा वाईज जर काम केलं तर आपण म्हणजे एक हे करू शकू असं वाटतं. बहुत बहुत धन्यवाद दीपाली. दीपाली ने यह कहा कि एक अगर, क्योंकि अभी तक जो स्त्रियों के विषय है वो पुरुषों ने रखे, अभी स्त्रियों को हमको स्पेस बनानी होगी और जहां पर हो सके वहां पर हमको चुप रहना होगा, क्योंकि इनको ज्यादा सुनने की हमको ज्यादा आवश्यकता है और उसके ऊपर एक एजेंडा तैयार करना होगा और एजेंडा से फिर हमको डट के रहना होगा, क्योंकि उस एजेंडा का फिर आउटकम ही इस तरह से उनके आंदोलन में सहभाग का हो सकता है और फिर एक ऐसा मौका हो कि स्त्री आंदोलन उनका नहीं आंदोलन बल्कि अपना आंदोलन भी बने. स्वाती, 30 सेकंड मध्ये याच विषयावर तुझं काय? मी सहमत आहे दीपालीच्या बोलण्याशी. चिरकाली टिकेल असा संवाद आपल्या सगळ्यांमध्ये, स्त्री पुरुषांमध्ये आणि LGBT समुदायातील माझ्या सगळ्या बहिणींसोबत घडून आणला गेला पाहिजे. प्रथमतः हे. आणि जसं दीपाली म्हटली की ह्या जे काही वंचित घटक आहेत आजपर्यंत यांचा प्रश्न हा कोणत्याही राजकीय पक्ष असतील किंवा चळवळी असतील यांनी स्वतःच्या अजेंडावर घेतला नव्हता, तर तो त्यांना घ्यावा लागेल. तरच खऱ्या अर्थाने ही जी वंचित समुदायातील आतापर्यंत दुर्लक्षित गेलेली घटक आहेत तर ते खऱ्या अर्थाने चळवळीसोबत राहतील, नेतृत्वात येतील. बऱ्याच वेळेस आपण बघतो की नेतृत्व संपले का 30 सेकंद? थांबते मी इथे. नाही बोल ते विषय तो संपव तो पॉइंट. हा, तर बऱ्याच वेळेस आपण बघतो की जे काही मुक्तिदायी राजकारण आपण म्हणत असतो आणि त्या मुक्तिदायी राजकारणामध्ये जे मार्जिनलाइज लोक आहेत, मार्जिनलाइज घटक आहेत, त्यांचा विचारच होत नाही. आणि जोपर्यंत त्या मार्जिनलाइज घटकांचा विचार होणार नाही तोपर्यंत मुक्तिदायी राजकारण होणार नाही. कारण स्त्रीवादी चळवळीकडे पण आपण नुसती चळवळ बघत नाही, तर त्या चळवळीला एक राजकीय हेतू आहे आणि जे त्या चळवळीतनं प्रोडक्शन होत असतं, वेळोवेळी भाषणं असतील, टेक्स्ट असेल, ते एक पॉलिटिकल टेक्स्ट आहे. तर मग त्याला एक आधार असतो, कारण आपल्याला पण क्रिटिसाइज करणारे लोक असतात की जरी तुमचेच लोक तुम्हाला घेत नाही तर तुम्ही काय इतर स्त्रीवादी चळवळीविषयी बोलता, दलित स्त्रियांचं शोषणाचं तुम्ही बघा. तर हे सगळं बघितलं जातं. आपण
हे बुद्ध आणि बाबासाहेब घेऊन जाणारी लोक आहेत, महात्मा फुले सावित्रीबाई घेऊन जाणारी लोक आहेत, कारण हा विचार ताराबाई शिंदे सारख्या विचारसरणी घेऊन जाणारे लोक आहेत आणि हे खूप प्रभावीपणे प्रोग्रेसिव्ह माइंडची लोक होती. तर जेव्हा आपण ह्या लोकांची नावं घेतो, ह्या महामानवांची नावं घेतो, तर त्यांच्या विचारसरणीचा जो काही समावेश आहे तो आपल्या अजेंडावर असला पाहिजे. तरच मग खऱ्या अर्थाने ते जे आपल्याला साध्य करायचं आहे ते साध्य होऊ शकतं असं मला वाटतं. आणि थांबते. बहुत बहुत शुक्रिया स्वाति। आपने कहा कि आपकी जो सॉलिडारिटी है वो LGBTIQ+ ट्रांस बहनों के साथ भी है और उनकी सॉलिडारिटी में आप हिस्सा लेती हैं, उनको सपोर्ट करती हैं। आपने यह भी कहा कि अगर आप आपके महामानव जो है, फुले हो, बुद्ध हो, बाबा साहब हो, उनके विचारों पर अगर आपको काम करना है तो उनका एजेंडा ही आपका एजेंडा रहना चाहिए। इस तरह से आपने बात की। मैं जो ये फ्यूचर ऑफ, जो हिंदी में हमने इसको एक सीधा सरल तरीके से किया कि फ्यूचर, अंग्रेजी में उसको बोला जाता है फ्यूचर ऑफ अम्बेडकराइट मूवमेंट इज सिक्योर in non-cis, non-heteropatriarchal leadership. This was part 2 of that. As you would have noticed, language was not a barrier. There were 3 melodious tunes that were coming through this session: Hindi, English and Marathi. We have tried to translate the ideas the way we can. But I really hope, मैं आशा करता हूँ कि जो भी हमारे भाई बहन और जो नॉन जेंडर कन्फर्मिंग है ऐसे लोगों से, कि आप इस आंदोलन में हिस्सा लें। ये आंदोलन बहुत ही जरूरी आंदोलन है। ये क्रिटिकल परसेप्शन इसके लिए हमने लाया क्योंकि जब तक हम क्रिटिकल अप्रिसिएशन नहीं करते उसके ऊपर काम नहीं कर सकते। जब तक डॉक्टर आपको कड़वी दवाई नहीं देगा तब का आप दुरुस्त नहीं हो सकते हैं। तो यह कड़वी दवाई जो थी ये मेरे लिए तो मीठी ही थी। और जब तक हम खुद को सेंसिटिव बनाकर वनरेबल नहीं बना लेते, आपके ऊपर टीका जब तक नहीं होगी तब तक आप खुद को इस आंदोलन का हिस्सा नहीं स्वीकार कर सकते। अगर कोई औरत या LGBTIQ या ट्रांस पीपल आपको कुछ बोलते हैं, आपके कुछ जो इश्यूज है उसको अगर वो पॉइंट आउट करते हैं तो आपको उसका दुख नहीं लेना चाहिए। आपको एक सॉलिडारिटी का एक शिक्षा के तौर से उस कमेंट को लेनी चाहिए। आप जवाबदेह में ज्यादा समय बर्बाद ना करें। गलतियां सबसे होती है, आपसे भी होती है, पर जो मुक्ति का आंदोलन है उस मुक्ति के आंदोलन में सबसे पिछड़ा हुआ है, मेरे हिसाब से उसको सबसे आगे रहने की जरूरत है। क्योंकि जो सबसे पिछड़ा है, सबसे पीछे है, ये स्त्री हो या फिर स्त्रियों के अंदर के जो गरीब है या फिर ट्रांस है, उनके अगर नेतृत्व में हम सोचेंगे तो हमारे आंदोलन को मिठास आएगी। यही आंदोलन हम देखते हैं कि बाबा साहब का भी आंदोलन था, बुद्ध का भी आंदोलन था। उस जमाने में ट्रांस शायद उस तरह का प्रिडोमिनेंट डिस्कोर्स नहीं था, या फिर जिस तरह से फेमिनिज्म को हम देखते हैं उस तरह से वो लैंग्वेज नहीं थी, पर उनके कार्य उसी अंदर के थे, उसी दृष्टिकोण से थे। तो हमको 21वीं शताब्दी की राजनीति इस तरह से करनी है। और मैं जब राजनीति बोलता हूँ, मैं समाज की नीतियों को एक मजबूत करने का ढांचा है, इस तरह से देखता हूँ। तो आज आपके घरों में जाओ, आपके परिवारों में जाओ, आपके समाज में जाओ, और विशेषतः पुरुषों को मैं अपील करता हूँ कि उनके साथ संवाद करो और खुद को वनरेबल करो। अगर वो आपको डांटे, आपके ऊपर जोर से बोले, तो आप सुनो, क्योंकि उनकी जो चीख है वो एक प्यार की चीख है, वो हजारों सालों से दबी हुई चीख है जो आपने सुनी नहीं है। जब तक हम इस विषय को सीरियसली नहीं अपनाते, मुझे नहीं लगता अंबेडकर आंदोलन का भविष्य सिक्योर हो। आप सबका बहुत बहुत धन्यवाद ज्वाइन होने के लिए, और आशा रखते हैं कि ये सिर्फ डायलॉग ना हो, इसके ऊपर काम भी हो, इसके ऊपर एक्शन भी हो, और बातें इसके ऊपर चलती रहे। एक लव की जो भूमिका है वो अपने इसमें सेंटर रहे। बहुत बहुत धन्यवाद आपका। जय भीम। थैंक यू। जय भीम। बाय बाय। थैंक यू। मैंने फेसबुक बंद कर दिया है। तो थैंक यू जोलीन, थैंक यू दीपाली, थैंक यू स्वाति, और थैंक यू रेशमा, आप सबका ज्वाइन होने के लिए।